ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा. तुम्हाला ही पीपीटी दिसतीये? हां, ओके, ठीक आहे. तर आपण गीतेच्या 10व्या अध्यायाचा अभ्यास करतो, ज्याचं नाव आहे विभूती योग. 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये कनेक्शन असं आहे. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात, मन्मना भव मदभक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामय वैशी सत्यम ते प्रतिजानी कुरु मे. असे 2 श्लोक आहेत. तर या श्लोकामध्ये म्हणतात की नेहमी माझं स्मरण कर. तर मग असा साहजिक प्रश्न येईल की व्यावहारिक जीवनामध्ये तुमचं नेहमी स्मरण कसं करता येईल. त्यासाठी या अध्यायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, व्यक्ती, पदार्थ, काळ, गुण यांना सांगितले की ज्यांना आपण भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून किंवा ज्याने आपण त्यांचे स्मरण करू शकू, तर त्याला म्हणतात विभूती. विभूती म्हणजे काय? भगवंतांचं ऐश्वर एखाद्या विशेष पद्धतीने प्रकट होणे, ही विभूती आहे. तर यासाठी हे विभूती सांगितल्यात. तर या अध्यायाच्या पहिल्या 7 श्लोकांमध्ये भगवंतांना जाणणं आपल्या भौतिक स्थितीने शक्य नाही असं होतं. चतुष्कुमार असले किंवा कुठला योगी असला किंवा देवता जरी असला तरी तो स्वतःच्या प्रयत्नाने भगवंतांना जाणू शकत नाही. मग 8 ते 11 आहे चतुश्लोकी गीता. 8व्या श्लोकात काय म्हणतात की ज्यांना कळतं की सर्व काही माझ्यामुळेच अस्तित्वात आहे, असा व्यक्ती कोण जॉईन झाले? हां, तर अशा व्यक्तीचं लक्षण आहे की तो माझी भक्ती करतो. मग 9व्या श्लोकात सांगतात की असे भक्ताचं आचरण किंवा वागणूक काय आहे. त्यांचं चित्त, त्यांचं प्राण सर्व काही माझ्यावरती असतं आणि माझ्या संदर्भात चर्चा करून त्यांना आनंदाची अनुभूती होते. मग अशा भक्तांसोबत काय देवाणघेवाण करतात, तर 10व्या अध्यायात सांगतात की मी त्यांच्या हृदयामध्ये बुद्धियोग देतो, किंवा आपण बघितली भगवंत स्वतः तिथे प्रकट होतात अशा भक्ताच्या हृदयामध्ये, जो की श्लोक क्रमांक 8 आणि 9 नुसार भक्ती करत आहे. आता तेच 8 आणि 9 नुसार भक्ती करणाऱ्या भक्तासोबत भगवंत कसे वागतात किंवा काय म्हणता येईल कसा प्रतिसाद देतात, ते या पण श्लोकात सांगितले 10 आणि 11. आता 11व्यामध्ये काय सांगतात की अशा भक्तावरती अनुकंपा किंवा कृपा म्हणून मी त्याच्या हृदयामधलं जे अज्ञानाने निर्माण झालेला अंधकार आहे त्याला ज्ञानाच्या दिव्याने नष्ट करतो किंवा दूर करतो. तर एवढं ऐकून मग अर्जुन भगवंतांबद्दल सांगायला लागतो की तुम्हीच परमब्रह्म आहात, तुम्हीच परमपवित्र शाश्वत आहात, तुम्हीच परमपुरुष आहात. आणि हे केवळ माझं एकट्याचं मत नाही, तर इतर संतांचा पण काय म्हणतात संदर्भ हा देतो अर्जुन. मग नंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही जे काही स्वतःबद्दल बोलले ते सर्व मी सत्य म्हणून स्वीकारतो, कारण हे इतर कुणालाही जाणणं शक्य नाही, देवांना नाही आणि दानवांना नाही. मग भगवंतांना स्वतःबद्दल कसं काय समजतं, तर 15व्या श्लोकात अर्जुन म्हणतो की तुम्हाला केवळ तुम्हीच जाणू शकता, इतर कुणी पूर्णपणे जाणू शकत नाही. 14 विषयांतर होईल. हां, तर आणि तुम्ही स्वतः कसे जाणता स्वतःला, तर स्वतःच्या शक्तीने. असं नाही की कुठल्या बाह्य व्यक्तीवर शक्तीवर भगवंताने अवलंबून आहे स्वतःबद्दल समजण्यासाठी. तर मग असं झाल्यावरती अर्जुनला
भगवंतांबद्दल अजून जाणण्याची उत्सुकता निर्माण होते. म्हणून अर्जुन म्हणतो की अशेषेण, पूर्ण काही मला तुम्ही सांगा तुमच्या विभूतीबद्दल, ज्या विभूतीने तुम्ही सर्वत्र आहात. तर आणि 17व्या श्लोकात अर्जुन म्हणतो का मला जाणायचं आहे, कारण व्यावहारिक जीवनामध्ये मी अशा वस्तूंचं किंवा व्यक्तीचं तुमच्या विभूतीचं स्मरण करू, तुमचं चिंतन करेल, तर त्यासाठी मला तुम्ही विभूती सांगा. आणि 18व्या श्लोकात म्हणतो की तुम्ही विस्ताराने सांगा आणि मला काही कंटाळा वगैरे आला नाही आहे, कारण तुमच्याबद्दलचे श्रवण हे अमृतासमान आहे. मग भगवंत सांगायला सुरुवात करतात. तर अर्जुन म्हणतो की पूर्णपणे सांगा अशेषेण. तर इथे भगवंत म्हणतात की अर्जुन मी तुला सांगतोय, पण पूर्णपणे सांगणे शक्य नाही आहे, कारण माझ्या विभूती ह्या अनंत आहेत. तुला मी काही मोजक्या प्राधान्यतः ज्या विभूती आहेत त्या सांगेल. तेव्हा मी विचार करतो, समजा भगवंतांना बोलायचं असतं की क्रिकेटरमध्ये मी कोण आहे, तर कदाचित सचिन तेंडुलकर बोलले असते. तर जे काही व्यक्ती वस्तू सर्वात जास्त प्रॉमिनंट आहे त्याला विभूती म्हणून सांगतात. तर हां, मग श्लोक क्रमांक 20 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या विभूती सांगायला सुरुवात करतात. हिमालय, सिंह, भृगुमुनी, बृहस्पती, अशा बऱ्याच वस्तूचं वर्णन केल्यावर मग आपण आलो होतो श्लोक क्रमांक 38 वरती ना. हां, तर मागच्या वेळेस आपण 36मध्ये बघितलं की फसवणूक करणाऱ्यांमध्ये भगवंत जुगार आहेत आणि त्याच्याबद्दल आपण बरीच चर्चा केली. आणि सर्वांचं बळ, शक्तीसुद्धा भगवंतच आहे, त्याच्याबद्दल पण आपण अर्जुनच्या उदाहरणावरून चर्चा केली. मग या 37मध्ये आपण बघितलं की भगवंत म्हणतात वृष्णींमध्ये, म्हणजे वृष्णीच्या कुळामध्ये, भगवंतांना अर्जुन पण बऱ्याच वेळा वार्ष्णेय म्हणतो. वार्ष्णेय म्हणजे वृष्णीच्या कुळातला. तर इथे हा अर्थ होतो वृष्णी नाम. तसं भगवंतांना यदुवंशी पण म्हटलं जातं, वार्ष्णेय पण म्हटलं जातं. तर भगवंत म्हणतात वृष्णीच्या कुळामध्ये मी वासुदेव आहे. तर तेव्हा यावरती आपण चर्चा केली की त्यांच्या वडिलांचं नाव वसुदेव आहे आणि त्यांचं नाव वासुदेव आहे. तर मग स्वतःची विभूती हे तर चुकीचं होईल, म्हणून आचार्यांनी स्पष्टीकरण दिले व्याकरणाच्या आधारावर की कधीकधी व्याकरणामध्ये जो आ आहे त्याला अ असं पण घेता येतं. त्यांच्या कमेंट्रीमध्ये दिले, पाणिनीच्या व्याकरणातला एक नियम पण आहे. त्या अर्थाने वासुदेवचा अर्थ वसुदेव महाराज पण होतो. आणि दुसरा एक अर्थ आचार्यांनी बल्लविद्याभूषणनी सांगितला आहे की वासुदेव म्हणजे वसुदेवाचा मुलगा. तर इथे अर्थ अभिप्रेत आहे बलराम, कारण बलरामसुद्धा वसुदेवांचाच मुलगा आहे. तर या दोन पद्धतीने हे वासुदेवाचं स्पष्टीकरण सांगितलं आहे. आणि पांडवांमध्ये अर्जुन तू मी आहे, तू मी आहे म्हणजे माझी विभूती तुझ्या रूपात प्रकट आहे. का अर्जुनबद्दल स्पेशली म्हणतात, 5 पांडवांमध्ये अर्जुनची स्पेशालिटी ही आहे की तो भगवंतांचा नर अवतार आहे, नरनारायण ऋषीमध्ये. त्या संदर्भात पण आपण चर्चा केली होती. आणि मुनींमध्ये मी व्यासदेव आहे. तर यावरती पण आपण बघितलं की व्यासदेव भगवंतांचे शक्त्यावेश अवतार आहेत, म्हणून सर्व मुनीमध्ये भगवंत स्वतःची विभूती ही व्यासदेवांना सांगत आहेत. आणि हे शेवटची जी ओळ होती, कवीनाम उशना कवी. तर कवी या शब्दाचा अर्थ आपण बहुतेकदा असंच घेतो की कविता किंवा पोयम. तर कवी या शब्दाचा तो एकच अर्थ नाही आहे. कवी म्हणजे विद्वान किंवा बुद्धिमान व्यक्ती असा पण त्याचा अर्थ होतो. म्हणून तर कवीनाम उशना कवी हे आहे, तर हे बुद्धिमान लोकांमध्ये हां, किंवा महान विचारक कवींमध्ये मी हे आहे. उष्णा म्हणजे शुक्राचार्य. तर एक श्लोक काय येतो ज्याच्यामध्ये कवी हा शब्द येतो, विद्यंती कवयोपिही नहि यस्य करिचित राजन पुमान वेद विदित्सताम यत विजिज्ञासया युक्ता मुह्यंती कवयोपिही. तर हा श्लोक
भीष्म युधिष्ठिर महाराजांना सांगतात की जेव्हा सर्व तर इथे हा ठीक आहे, एक तुम्हाला तर एक्स्ट्रा सांगेल. तर जेव्हा हे युद्ध संपतं, युद्ध संपल्यावरती आता युधिष्ठिर महाराज राजा होणार आहेत. तर हे सर्व झाल्यावरती काय होतं की युधिष्ठिर महाराज साहजिक खूप दयावान हृदयाचे होते. तर ते या सर्व हिंसेसाठी म्हणजे अक्षरशः करोडो लोक मेले होते. तर त्या सर्वासाठी स्वतःला जबाबदार घेतात की मीच या पदासाठी किंवा राज्यासाठी युद्ध केलं म्हणून इतक्या लोकांना जीव गमवावा लागला. मग आता त्यांच्या पत्नीचं त्यांच्या मुलांचं काय होणार, तर या सर्वांसाठी मी जबाबदार आहे असा शोक करत होते युधिष्ठिर महाराज. तर युधिष्ठिर महाराजांचा हा शोक दूर करण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले की नाही, हे धार्मिक आहे, धर्माच्या स्थापनेसाठी कसं आवश्यक होतं आणि धार्मिक हिंसा योग्य आहे. तर यामध्ये बरेच साधू ऋषी होते, त्यांच्यामध्ये व्यासदेव पण होते. व्यासदेवांनी सुद्धा युधिष्ठिर महाराजांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा युधिष्ठिर महाराजांचं समाधान होत नव्हतं. मग स्वतः कृष्ण समजावून सांगत होते, तरीसुद्धा युधिष्ठिर महाराजांचं समाधान झालं नाही. तर हे कसं शक्य आहे की अर्जुनच्या मनामध्ये जो संभ्रम होता किंवा जो शोक होता किंवा जे अज्ञान होतं, मोह होता, त्याला भगवंतांनी गीता सांगून दूर केलं. आणि आता तेच भगवंत त्याच्या भावाला परत शोकामधून बाहेर काढण्यासाठी परत ज्ञान सांगत आहेत. परंतु यावेळेस काहीच फरक पडत नाही त्या ज्ञानाचा. अर्जुनावरती फरक पडला, कुठे कळलं आपल्याला अर्जुनावरती फरक पडला होता म्हणून गीतेच्या ज्ञानाचा? ओके, श्लोक आठवतो कुणाला की अर्जुन काय? नष्टो मोह स्मृतीला त्वत्प्रसादात अच्युता स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. तर त्या श्लोकामध्ये आपल्याला कळतं की अर्जुनचा मोह दूर झाला आहे. परंतु इथे असं का होतं की तेच कृष्ण आहेत पण युधिष्ठिर महाराजांना समजत नाही आहे. कदाचित तुम्ही ऐकले किंवा वाचलं नसेल, पण एक गेस म्हणून सांगू शकता असं का होत असेल? कारण हां, परफेक्ट. तर हा एक खूप छान सिद्धांत आहे. या प्रसंगाचं वर्णन करताना कृष्णेना अद्भुत कर्मणा असा असे शब्द येतात त्या श्लोकामध्ये की अद्भुत कर्म करणारे कृष्ण आहे. तर अद्भुत कर्म काय आहे की कृष्ण सांगत आहेत युधिष्ठिर महाराजांना सर्व तत्त्वज्ञान, परंतु स्वतः त्यांच्या हृदयात परमात्मा स्वरूपाने त्यांना समजू देत नाही तेच ज्ञान. बाहेरून तेच सांगतायत आणि हृदयातून तेच त्यांची समज होऊ देत नाही आहेत. नाहीतर असं शक्यच नाही की युधिष्ठिर महाराजांना कळणार नाही, ते आपल्याला पुढे पण कळेल. तर असं का केलं भगवंतांनी? कारण त्यांना भीष्माची महती सर्व जगाला सांगायची होती. आता भीष्म तर त्या शरशय्येवर अजून पण होते. तर फक्त भीष्मदेवाला मृत्यूच्या वेळेस भेट देण्यासाठी जायचं एवढा उद्देश नव्हता, तर भीष्म किती महान आहेत हे जगाला दाखवण्यासाठी भगवंत हे सर्व घडवून आणतात. तर जेव्हा युधिष्ठिर महाराजांचं समाधान होतच नाही सर्व काही करून, मग भगवंत म्हणतात की चला आता एकच व्यक्ती आहे जो आपल्याला व्यवस्थित ज्ञान देऊ शकेल किंवा तुमचं समाधान करेल, ते म्हणजे भीष्म. तर मग सर्व लोक म्हणजे जसे परीक्षित महाराजांच्या मृत्यूच्या वेळेस किंवा भागवतम ऐकताना वेगवेगळ्या ग्रहावरून लोक आले होते, जसे की म्हणतात ना असित, कपिल, व्यास, जे काही मुख्य ऋषीमुनी असतील, पर्वतमुनी, नारदमुनी, व्यासदेव, ते सर्व तिथे होते. तसेच इथे पण हे सर्व लोक आले होते, कारण हे व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचे आहेत. परीक्षित महाराज, भीष्म यांचा जन्म आणि मृत्यू दोन्हीही विशेष असतो. तर अशा वेळेस पांडवांचे कुटुंब आणि अनेक साधू ऋषी, व्यासदेव स्वतः कृष्ण हे भीष्मांकडे जायला निघतात. तर तेव्हा भीष्म म्हणतात युधिष्ठिर महाराजांना आणि पांडवांना की तुम्ही राजवेश घाला.
तर आता हे भीष्म तर मरणार आहेत आणि त्यांच्या मृत्यूजवळ राजवेश घालून का जायचं असा प्रश्न येईल. कारण आपण बघतो आता मॉडर्न लोक पण कधी कोणाच्या अंतिम संस्काराला गेले तर पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात, व्हाईट कलर. ते कुठून आलं मला माहिती नाही. पण भगवंत का असे पांडवांना म्हणतात, कारण भीष्मदेवांची इच्छा होती की हस्तिनापुरामध्ये धार्मिक राज्य यावं. आणि हे जेव्हा राजवेश घालून जातील तेव्हा त्यांना कळेल की आता युधिष्ठिर महाराजांकडे हे राज्य आले आणि त्यामुळे त्यांचं समाधान होईल. म्हणून भगवंत त्यांना म्हणतात की तिकडे चला, भीष्मांकडे. तर भीष्मांकडे गेल्यावरती भागवतामध्ये तरी 3-4 श्लोकच आहेत त्यांनी सांगितलेलं ज्ञान, जसे की राजधर्म, दानधर्म वगैरे. परंतु महाभारतामध्ये खूप खूप चॅप्टर आहेत, बरेच अध्याय आहेत भीष्म पितामहाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचे. तर हे सर्व सांगून मग युधिष्ठिर महाराजांचं समाधान होतं. तर आता भीष्म पितामहा असं कुठलं ज्ञान सांगणार आहे जे व्यासदेवांना माहीत नाही? असं शक्य आहे का? तुमचा गेस काय आहे की भीष्मांना असं काही माहीत असू शकतं जे व्यासदेवांना माहीत नाही? ठीक आहे, माझा आवाज येतोय? हां, ओके, आवाज येतो, ठीक आहे. तर हा, हां, येस माताजी. हां, पण मी म्हणतोय असं कुठलं ज्ञान आहे जे व्यासदेवांना नाही आहे आणि भीष्मांना आहे, असं शक्य आहे का? तर ते शक्य नाही आहे. तर ते शक्य नाही, कारण व्यासदेव हे भगवंतांचे शक्त्यावेश अवतार आहेत. जे काही भीष्म बोलले ते सर्व वैदिक ज्ञान आहे. म्हणजे वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, महाभारतामध्ये, यामध्ये जे ज्ञान आहे त्यातलंच ज्ञान भीष्म बोलतात. त्याच्या बाहेरचं असं काही नवीन त्यांनी निर्माण केलं नाही. आणि हे सर्व वेद भगवंतांपासून आले. सर्वसच अहम हृदि सन्निविष्टो पण आपण म्हणतो ना. तर यावरून पण कळतं की ही भगवंतांची इच्छा होती की युधिष्ठिर महाराजांचं समाधान होऊ नये. हां, तर तिथे बऱ्याचशा गोष्टीचं वर्णन केल्यावरती खूप छान श्लोक आहेत. भीष्म पांडवांना सांगतात आणि नंतर त्यांच्या प्रार्थना पण आहेत. अं, तर एक श्लोक असा आहे, नहि यस्य कर्हिचित राजन पुमान वेद विदित्सिताम यत विज्ञासया युक्ता मुह्यंती कवयोपीही. तर त्या कवी शब्दावरून आपण ही चर्चा केली की युधिष्ठिर महाराज बरंच काही विचारत असताना भीष्म म्हणतात की युधिष्ठिर महाराज, भगवंतांबद्दल सर्व काही त्यांच्या योजना जाणणं शक्य नाही आहे. नाही यस्य करिचित राजन पुमान वेद विदित्सिताम. कुणालाही कोणत्याही व्यक्तीला भगवंतांची योजना काय आहे किंवा एक हे असंच का करत आहे ते समजणं शक्य नाही आहे. जसं की कधी कधी आपण बघतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये अचानक खूप काय म्हणता येईल वाईट प्रसंग येतात किंवा एखाद्या वेळेस खूप मोठ्या व्यक्तीला पण त्रासातून जावं लागतं. जसं आपण जे मांडव्य मुनीचं पण बघितलं होतं ना, की मांडव्य मुनीला त्यांनी सुळावर चढवलं होतं. नंतर आपले यमराज विदूर होऊन आले. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की समजत नाही अरे असं कसं काय होऊ शकतं. तर भीष्म सांगत आहेत युधिष्ठिर महाराजांना की तू समजू नाही शकत. एक गोष्ट स्वीकार केली पाहिजे आपण पण आपल्या व्यावहारिक जीवनात, की सर्व काही समजता येणार नाही, सर्व काही सॉल्व करता येणार नाही. तर आपल्याकडून जेवढं समजणं आणि जेवढं सॉल्व करणं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो. जसे की समजा एखाद्या आजारावरती आपण खूप ट्रीटमेंट घेतोय, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, सिद्ध, आणखीन कोणतं ते नॅचरोपॅथी, हे सर्व घेऊन जर काही होतच नसेल तर प्रयत्न केले तर चालेल. परंतु हे पण स्वीकार केलं पाहिजे की सर्व गोष्टींना उत्तर नाही आहे.
सर्व गोष्टी आपण सॉल्व नाही करू शकणार. कारण भौतिक जगताचं स्वरूपच असं आहे. दामोदर प्रभू सांगत होते, एका कुंभमेळ्यामध्ये एक साधू क्लास देत होते आणि क्लास देताना ते सांगत होते की ये दुनिया को ठीक करने का कोशिश छोड़ दो, क्योंकि ये ठीक नहीं होने वाला है, आप भजन की तरफ ध्यान दो. तर ॲक्च्युली खरं आहे, सगळ्या गोष्टी आपण कधीच फिक्स करणार नाही. जसं की गृहस्थ आश्रमामध्ये असतं ना, की मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, मग नातू वगैरे कितीही तुम्ही करत बसले तर सगळ्या गोष्टी ठीकही होणार नाही आणि तुम्ही करूही शकणार नाही. आणि शेवटी असं वाटेल की मी तर कमी पडलो. पण भीष्मांच्या या वाक्यावरून किंवा इतर ठिकाणच्या संदर्भावरून हे शिकलं पाहिजे की सर्व काही जाणणं, सर्व काही सॉल्व करणं, सर्व काही ठीक करणं शक्य नाही आहे. ते या जगाचं स्वरूपच आहे. म्हणून कुठल्या वेळेस थांबायचं आणि कुठल्या वेळेस काय करायचं हे पण कळलं पाहिजे. साहजिक याच्यासाठी आपण वरिष्ठ भक्तांचं मार्गदर्शन घेऊ शकतो. तर नाही अस्य करिचित राजन पुमान वेद विदित सताम यद विजिज्ञासया युक्ता मुह्यंती कवयोपिही. आणि आपल्यासारखे सामान्य लोकच नाही, तर मुह्यंती कवयोपिही. मुह्यंती म्हणजे मोहित होतात किंवा भ्रमित होतात. कोण? कवीही. कवी म्हणजे इथे तुम्हाला मी कवी शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी तो श्लोक सांगितला आहे. कवी म्हणजे विद्वान लोक किंवा शास्त्रज्ञानी लोक. तर भीष्म बोलले की सामान्य व्यक्ती तर नाहीच, परंतु खूप बुद्धिमान लोकसुद्धा भगवंतांची योजना जाणू शकत नाहीत. आता इथं भगवंतांबद्दल जाणणं नाही, ते तर इम्पॉसिबलच आहे. परंतु एखादी गोष्ट भगवंत असे का करत आहेत ते जाणणं पण शक्य नाही. कधी कधी लॉजिक लागत नाही तिथे, बऱ्याचदा. तर यासाठी हा कवी शब्दाचा अर्थ असा होतो की बुद्धिमान किंवा शास्त्रज्ञानी व्यक्ती. तिथे भीष्मांच्यामध्ये बरेच छान छान श्लोक आहेत, पण ते कधी नंतर बघूया. तर इथे कवीना उष्णा कवी म्हणतात. तर मला फक्त हा मुद्दा सांगायचा आहे की कवी म्हणजे बुद्धिमान लोक. प्रभुपादांनी त्याला कसं भाषांतर केले, महान विचारक कवींमध्ये उष्णा मी आहे. विचारक किंवा तत्त्वज्ञानी, महान तत्त्वज्ञानी लोकांमध्ये शुक्राचार्य ही भगवंतांची विभूती आहेत. याचा अर्थ शुक्राचार्य हे सामान्य व्यक्तिमत्व नाही आहे. आणि त्याचबरोबर आपलं एक कन्फ्युजन काय होऊ शकतं की अरे शुक्राचार्य तर दैत्यांचे गुरु आहेत, जुगार तर वाईट गोष्ट आहे, मग भगवंत का म्हणतात की मी कपटामध्ये जुगार आहे आणि कवींमध्ये शुक्राचार्य किंवा उष्णा आहे. तर याचा आपण आधी पण चर्चा केली की तो व्यक्ती किंवा ती वेळ, ती घटना, तो प्रकार भगवंत आहेत असं होत नाही. फक्त भगवंतांचं ऐश्वर्य तिथे प्रमुख रूपानं प्रकट होते. तर भगवंतांचं स्मरण करण्यासाठी त्या गोष्टींना उपयोगात आणता येऊ शकतं, परंतु ते सांगितलेल्या गोष्टी भगवंत आहेत असं नाही आहे. कारण जे मायावादी वगैरे आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की आपणच भगवंत आहोत किंवा सर्व काही भगवंतच आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, सगळं काही ब्रह्मच आहे. आता ते पण खूप मोठं तत्त्वज्ञान आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, तत्त्वमसी, सोहम हे वैदिक वाक्यच आहेत, परंतु त्यांनी वेगळ्या अर्थाने घेतले. पण ते आपण कधी नंतर बघूया. तर त्यामुळे मी सांगत आहे की असं नाही समजलं पाहिजे की शुक्राचार्य म्हणजे कृष्ण आहेत असं नाही आहे. सिंह म्हणजे कृष्ण आहेत असं नाही आहे. अर्जुन म्हणजे कृष्ण आहेत असं नाही आहे. ते फक्त त्यांचा एखाद्या वस्तूला बघून आपल्याला भगवंतांचं स्मरण येईल अशी वस्तू किंवा व्यक्ती आहेत. याच्यापेक्षा जास्त मोठं काही नाही. ठीक आहे, तुम्हाला त्या मायावादी लोकांचं पण सांगतो. मायावादी लोकांची काय संकल्पना आहे की एक असतो एक विवर्तवाद आणि एक असतो परिणामवाद. तर हे शब्द नाही लक्षात राहील तरी चालेल. तर मायावादी लोकांचं काय म्हणणं आहे की हे जगत कसं निर्माण होतं की जो ब्रह्म आहे, आता ब्रह्म काय आहे? ब्रह्म अशी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही, ज्याच्यामध्ये काही गुण नाही आहेत, ज्याला आकृती नाही आहे, आकार नाही आहे, थोडक्यात त्याच्याबद्दल काहीच सांगता येणार नाही असा एक ब्रह्म आहे. परंतु वैष्णव अंडरस्टँडिंगमध्ये आपण ब्रह्म म्हणजे भगवंतांची अंगकांती असा अर्थ घेतो.
ब्रह्मो न हि प्रतिष्ठा अहम असा एक श्लोक आहे 14व्या अध्यायात, तिथं सांगतात. तर हे मायावादी लोकांचं काय म्हणणं आहे की हे जग कसं झालं की ब्रह्मावरती मायेचा भ्रम झाला आणि त्या भ्रमाने हे जगत निर्माण झालं. जेव्हा सत्वगुणाचा भ्रम निर्माण झाला तेव्हा देवता निर्माण झाले आणि रजो आणि तमोगुणाच्या प्रभावाने आपण मनुष्य किंवा इतर जग निर्माण झालं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते काय म्हणतात की ब्रह्मच या गोष्टीत रूपांतरित झाले. तर मग इथे आक्षेप असा घेतला जातो की तुम्ही म्हणता ब्रह्म अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये काही बदल होत नाही, ज्याला डिस्क्राईब करता येत नाही, त्याचा आकार प्रकृती काहीच नाही आहे, मग त्याचं परिवर्तन कसं काय होतं आहे? तुम्ही तर म्हणताय की तोच या सगळ्या वस्तू वगैरे आहात, कारण सर्वम खलु इदम ब्रह्म, याचा अर्थ काय, तो सगळं काही ब्रह्म आहे. मग ब्रह्म हे कसं काय तयार झालं आपल्या जगातल्या वस्तू व्यक्ती? कारण तुम्ही तर म्हणता की ब्रह्मामध्ये काही बदल होत नाही, हे त्यांचा मुख्य मुद्दा असतो, ब्रह्मामध्ये काही बदल होत नाही. तर ते काय म्हणतात, हो बरोबर आहे, पण ते म्हणतात की हे सर्व जे आपण बघतोय तो भ्रम आहे, हे सत्य नाही आहे, असं त्यांचं स्पष्टीकरण असतं. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की ब्रह्मापासूनच जग आलं, परंतु ब्रह्मामध्ये परिवर्तन होणं शक्य नाही, हे एक बेसिक नियम आहे. मग हे कसं काय दिसतं सर्व काही? तर ते म्हणतात तुम्ही जे काही बघता ते सर्व भ्रम आहे. म्हणजे वस्तू, पदार्थ, व्यक्ती, जे काही तुम्ही सृष्टीमध्ये बघता तो भ्रम आहे, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर वैष्णव अंडरस्टँडिंगमध्ये काय सांगितलं जातं की ब्रह्माचं रूपांतरित रूप हे जगत नाही आहे, तर आपण ब्रह्माच्या शक्तीचा परिणाम हे जगत आहे. आता आपण ब्रह्म म्हणजे भगवंतांनाच घेतो किंवा भगवंतांची अंगकांती आहे, तर ते लोक ब्रह्माच्या पलीकडे जात नाहीत, परंतु आपल्याला माहिती आहे की ब्रह्म हे भगवंतांची अंगकांती आहे. तर भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्तीच्या परिवर्तनाने हे जगत निर्माण होतं आणि भगवंतांच्या शक्ती ह्या सत्य आहेत, त्याच्यामुळे हे जगत पण सत्य आहे. परंतु हे जगत सत्य जरी असलं तरी हे शाश्वत नाही आहे. आपली अंडरस्टँडिंग काय आहे, हे जगत सत्य आहे पण शाश्वत नाही. सत्य का आहे? कारण भगवंतांच्या शक्ती सत्य आहेत. आता आपण भगवंतांची तटस्थ शक्ती आहो, एक बहिरंग शक्ती, अंतरंग शक्ती आहे. तर आपण जर असत्य असतो मग आपण कोण आहोत? त्याला काही अर्थ निघतो का? तर भगवंतांच्या शक्तीचं रूपांतर किंवा परिवर्तन होऊन जग निर्माण होतं, म्हणून हे जग सत्य आहे. मायावादी म्हणतात हे जग भ्रम आहे, केवळ स्वप्न आहे. त्याचे पण ते भरपूर उदाहरणं देतात, स्वप्नातून जागल्यावरती आपल्याला कळेल असं तसं. तर ते काय म्हणतात, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या किंवा जगत मिथ्या ब्रह्मसत्यम. तर तोच अर्थ आहे की हे जगत मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे भ्रम आहे किंवा अस्तित्वात नाही, हे असं मायावाद्यांचं म्हणणं आहे, हे लक्षात ठेवा. मायावादी म्हणतात की हे जग भ्रम आहे आणि सत्य केवळ ब्रह्म आहे. जग मिथ्या, मिथ्या म्हटलं तर चांगलं लक्षात, मिथ्या म्हणजे खोटं, फसवं किंवा भ्रामक कल्पना किंवा स्वप्न. परंतु वैष्णव अंडरस्टँडिंग अशी आहे की हे जगत भ्रम नाही आहे, हे जगत केवळ भगवंतांच्या शक्तीने निर्माण झालेलं एक झालेलं जगत आहे आणि भगवंतांच्या शक्ती सत्य आहेत म्हणून हे जग पण सत्य आहे. परंतु याचे गुणधर्म दोन आहेत की हे शाश्वत नाही आहे, नेहमीसाठी नाही राहणार, कारण प्रलयाच्या वेळी हे जगत नष्ट होतं. सत्य आहे परंतु शाश्वत नाही आहे, ही वैष्णव अंडरस्टँडिंग आहे. तर मायावाद्यांच्या आणि आपल्या याच्यामध्ये हा फरक आहे. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण की मग मायावादी इथले असे श्लोक घेऊन सांगू शकतात की बघा इथे कृष्ण म्हणत आहे की अर्जुन मी आहे, याचा अर्थ आपण सर्व कृष्णच आहोत. जर अर्जुन कृष्ण असू शकतो तर आपण कृष्ण का असू शकत नाही? शुक्राचार्य कृष्ण आहेत, मग आपण पण कृष्ण आहोत, असं ते अशा पद्धतीने ते समजावतात. पण आपण बघितले की असं नाही आहे. या विभूती आहेत, भगवंतांची शक्ती विशेष प्रकारे प्रदर्शित करतात, परंतु ती व्यक्ती, वस्तू, प्राणी ते भगवंत नाही आहेत. म्हणून शुक्राचार्य पण कृष्ण नाहीत आणि अर्जुन पण कृष्ण नाही आहे, ते केवळ विभूती आहेत. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर
अशा विभूतीपैकी एक विभूती आहे. बुद्धिमान लोकांमध्ये तत्त्वज्ञ लोकांमध्ये जास्त बुद्धिमान लोकांमध्ये सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे उष्णा कवी, म्हणजे आपले शुक्राचार्य. तर कदाचित आपल्याला माहिती नसेल, पण शुक्राचार्यांचे पण भरपूर नॉलेज आहे. शुक्राचार्यांना पण, त्यांना तर मृत संजीवनी हा मंत्र पण होता त्यांच्याकडे. मंत्र म्हणता येईल किंवा विद्या म्हणता येईल. त्याच्यामुळे एका युद्धामध्ये बली महाराज आणि सगळे राक्षस मारले गेले होते. तर या अमृत संजीवनी मंत्राने शुक्राचार्यांनी सर्वांना परत जिवंत केलं होतं. तर ठीक आहे, याला कनेक्टेड एक आणखीन स्टोरी आहे. तर हे मृत संजीवनी शिकण्यासाठी बृहस्पतीचा मुलगा कच्छ किंवा कच्छ नाव आहे त्यांचं, ते शुक्राचार्याकडे येतात. तर शुक्राचार्य त्यांना सर्व शिकवतात. परंतु जी देवयानी आहे, आपण जव्हारच्या क्लासमध्ये चर्चा करतो देवयानीबद्दल, तर देवयानीची इच्छा होते की कच्छसोबत लग्न करायचे, म्हणून ती कच्छला विचारते. तर कच्छ नकार देतो. तर तेव्हा देवयानी कच्छला श्राप देते की तू जी काही विद्या शिकलास ते सर्व तू विसरून जाशील. आणि कच्छ पण तिला श्राप देतो की तू जरी ब्राह्मणाची मुलगी असली तरी तुझं लग्न क्षत्रियासोबत होईल. या श्रापामुळे पण ययाती महाराजांना देवयानी म्हणते की माझं लग्न क्षत्रियासोबत होणार आहे, म्हणून तुम्ही स्वीकार करू शकता. तर या व्यक्तीला मृतसंजीवनी विद्या होती. आणि राधा गोविंद महाराज त्यांच्या क्लासमध्ये बोलले होते की भौतिक जीवन चांगल्या पद्धतीने कसं जगलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने म्हणजे सुख आरामात, सर्व काही व्यवस्थित करत. तर यासाठी शुक्रनीती खूप चांगली आहे. तर शुक्राचार्य सर्व बोलतात ते चुकीचं आहे किंवा खोटं आहे असं नाही आहे. ते बोलतात त्यातलं म्हणजे सर्व काही भौतिक स्तरावरती खूप चांगले आहे. परंतु समस्या काय झाली, जेव्हा वामनदेव आले तेव्हा शुक्राचार्यांना कळलं की हे वामनदेव म्हणजे भगवंत आहेत. आता शुक्राचार्यांना हे पण माहिती होतं की त्यांना कळलं की आता हे काहीतरी बोलून सर्व काही माझ्या शिष्याकडून घेणार. तर बली महाराज तयारच झाले होते देण्यासाठी. बली महाराजांनी हो पण म्हटलं होतं. तर मग याच्यावरती शुक्राचार्य त्यांना बरंच काही गोष्टी समजावून सांगतात. तर भौतिक विचारानुसार त्यात काहीही चुकीचं नाही आहे. जसे की त्यांनी एक युक्तिवाद दिला की हे बघ बली, झाडाने जर दान द्यायचं असेल तर आपली फळं वगैरे दान द्यावी, पण झाड मुळासकटच दान देत असेल तर तो नंतर स्वतःला साठाही काही करू शकत नाही आणि इतरांसाठी सुद्धा काही करू शकत नाही. म्हणजे त्यांना असं सांगायचं होतं की तू सर्वस्व जर यांना देशील तर नंतर तू दान वगैरे काय करशील किंवा नंतरच्या धार्मिक क्रिया कशा करशील. झाडाच्या उदाहरणाने असं त्यांनी युक्तिवाद दिला. नंतर परत बली महाराज बोलले, परंतु मी तर शब्द दिला आहे की देतो म्हणून, मग माझं वाक्य खोटं होईल. तिथे बली महाराज एक श्लोक बोलतात, नहि असत्यात परो अधर्म इति होवाच भूरियम सर्वम सोडूम अलम मन्ये रीते लीक परम नरम. नाही असत्यात परो धर्म. बली महाराज म्हणतात की असत्यापेक्षा अधर्म कोणताच मोठा नाही. हे कोणं सांगितलं? इति युवाच भूरियम, हे पृथ्वीने किंवा धरणी मातेने सांगितले. नाही असत्यात परो धर्म इति युवाच भूरियम सर्वम सोडूम अलम मन्ये. धरती म्हणते की मी सर्वांचा भार सहन करू शकते, परंतु रीते लीक परम नरम. रीते लीक म्हणजे जे असत्य बोलतात त्यांचा भार मी सहन नाही करू शकत. तर बली महाराज पण एकदम इंटेलिजंट व्यक्ती होती. त्यांनी पण असा संदर्भ दिला की असत्य बोलणं तर स्वीकार्य नाही आहे. धरणी माता म्हणते की अशा व्यक्तीचा मला भार सहन नाही होत, मग मी असत्य कसं बोलू. तर शुक्राचार्याकडे याचं पण नॉलेज होतं. शुक्राचार्य बोलले की शास्त्रानुसार तू बोलून ओम जर बोलला तर ते वाक्य पूर्ण होतं, परंतु अजून तू ओम बोलला नाही आहेस. आणखीन दुसरे युक्तिवाद देतात की कोणत्या गोष्टीला सत्य आणि कोणत्या गोष्टीला असत्य म्हणायचं. तर ते सांगत होते चुकीचं नव्हतं, ते बरोबर होतं. की अजूनही बली महाराज आपल्या शब्दावर मागे सरकू शकले असते, म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून ती काही चूक नसती झाली. तर म्हणजे भगवंत किंवा वामनदेव त्यांना असा श्राप नसते देऊ शकले, म्हणजे भगवंत काही करू शकतात. परंतु या अंडरस्टँडिंगनुसार
की तू बोलून मला दिलं नाही. असं झालं नसतं, कारण शुक्राचार्यांनी बरोबर शास्त्रीय पुरावा दिला. तर परंतु इथे बली महाराजांनी काय केलं, शुक्राचार्यांचं ऐकलं की वामन देवांचं ऐकलं? हां, वामन देवांचं ऐकलं. हे तर आपल्याला प्रसिद्ध स्टोरी आहे ना. तर ज्या व्यक्तीने त्यांना जीवनदान दिलं, बली महाराज देवतांसोबतच्या युद्धामध्ये मेले होते, तर शुक्राचार्याने अक्षरशः त्यांना पुन्हा जिवंत केलं. म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्याला जीवन दिलं आहे, जो व्यक्ती आपला गुरु आहे, आता असं म्हणतात ना की गुरुचं कधी अवहेलना करू नये. परंतु असं असूनसुद्धा बली महाराज शुक्राचार्यांचं ऐकत नाहीत आणि आपलं जे निश्चय आहे तोच पूर्ण करतात. तर यामध्ये बली महाराज चुकले किंवा बरोबर आहेत, किंवा चुकले तर का चुकले आणि बरोबर असले तर का बरोबर आहेत? मी प्रश्न तुम्हाला एकदा परत सांगतो की शुक्राचार्याने जे काही स्पष्टीकरण दिलं ते धार्मिकच होतं, त्याच्यामध्ये अधर्म असा काही नव्हता. दुसरी गोष्ट अशी आहे की शुक्राचार्य हे बली महाराजांचे गुरु आहेत, तर गुरुच्या अवज्ञा तर करता येत नाही. आपण नामापराधमध्ये म्हणतो ना, टू डिसओबे दी ऑर्डर्स ऑफ स्पिरिच्युअल मास्टर, गुरुच्या आदेशाची अवज्ञा करणे, हा 3 नंबरचा नामापराध आहे ना, की 4? ठीक आहे, तुम्हाला पण आठवत नाही. हां, तर गुरुची अवज्ञा करणे हा एक अपराध आहे. आणि ही व्यक्ती कोण साधीसुधी नाही, त्यांना जीवन दिलं आहे. जर शुक्राचार्य नसते तर बली महाराजांना हे सर्व राज्य मिळालं नसतं, आता एवढे श्रीमंत झाले हे पण नसतं मिळालं. तर अशा व्यक्तीचं उपकार पण शुक्राचार्य महाराज एका दृष्टिकोनातून मानत नाही आहेत, गुरुची पण आज्ञा मानत नाही आहेत. मग आता हे एवढं असून बली महाराज चुकीचे आहेत का बरोबर आहेत? तुम्ही गेस करा मग. हां, तुम्ही गेस क हां, बरोबर आहे तुम्ही. हां, चालेल. मला हे म्हणायचं आहे की तुम्ही गेस करत जा, काही जरी बोलले तर काहीतरी कमीत कमी तुमचं पार्टिसिपेशन तरी होईल. तर एक गोष्ट तर सरळ सरळ आहे, कारण ही लीला झालेली याच्यामध्ये बली महाराजांसोबत काय झालं, वामनदेव त्यांच्यावरती कसे प्रसन्न झाले, हे सर्व आपल्याला माहिती आहे ना. म्हणजे इंडियामध्ये असं कोण आहे ज्यांना बली महाराजांचा प्रसंग माहीत नाही? तर याचा अर्थही बरोबर आहे. परंतु आता आपल्याला हे बघायचं आहे की हे कसं बरोबर आहे, कारण हे युक्तिवाद पण चांगले आहेत ना. गुरुची अवज्ञा नाही केली पाहिजे, ज्याने आपल्याला जीवनदान दिलं त्याचे उपकार नाही विसरले पाहिजे, ही पण बरोबर आहे. परंतु बली महाराजांनी हे नाही ऐकलं आणि वामनदेवांना दान दिलं. तर इथे एक गोष्ट मी तुम्हाला जी परत परत सांगतो तोच सिद्धांत येणार आहे. जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्हाला पटकन समजेल की धर्म वेगवेगळ्या स्तरावरती आहेत. आपण चर्चा केली ना की जसं अर्जुन पण युक्तिवाद देतो वरून, नंतर भगवंत युक्तिवाद देतात ज्ञानशास्त्रावरून, नंतर सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे भक्तीचं, आणि भक्तीमध्ये सर्व काही सर्वात काय म्हणता येईल, सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात मोठा धर्म भक्ती आहे, असं भागवतामध्ये पण सांगितले. हे बऱ्याच ठिकाणी सवय पुंसाम परो धर्म इति भक्तीर अधोक्षजे. तर हे जे सर्व इतर धर्म आहेत ना, गुरुची आज्ञा पाळणे किंवा उपकार मानणे किंवा राजधर्म, दानधर्म, स्त्रीधर्म, पुत्रधर्म, राष्ट्रधर्म, समाजधर्म, हे सर्व जे धर्म आहेत ते योग्य आहेत, पण शरीराच्या स्तरावर आहेत, ते परोधर्म नाही आहेत. आणि सामान्य व्यक्तीला या धर्माचं पालन न केल्यामुळे पाप कर्म होतात. कोणत्या धर्मांचं? की समजा पुत्रधर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, दानधर्म आहे, या धर्मांचं पालन जर नाही केलं तर सामान्य म्हणजे व्यक्तीला पापकर्म मिळणार, हे सत्य आहे. परंतु भक्ती अशी आहे
की ती या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे भक्ती करताना हे या धर्मांचं पालन नाही केलं म्हणून जे पापकर्म मिळणार ते भक्ताला मिळत नाहीत. कारण भगवंत स्वतः म्हणतात की या पापकर्माची काळजी मी घेईल, तू चिंता नको करू. सर्व धर्मान् परित्यजा मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. मा शुचः म्हणजे मा म्हणजे नाही, शुच म्हणजे घाबरू नको. तर आपल्याला कळणार याच्यामध्ये घाबरण्यासारखं काय? घाबरण्यासारखं हे होतं की हे जे सर्व धर्म आहेत, अर्जुन पण बोलला होता ना, कुळधर्माचा नाश होईल, वर्णसंकर होईल. तर हे जे धर्म आहेत आणि धर्माचं नाही पालन केलं तर पापकर्म होणारच आहे. हे करेक्ट आहे आणि सर्व मान्य आहे. परंतु ज्या सर्व धर्मांपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्माचा त्याग कर. आता धर्म म्हणजे तिथे हेच धर्म आहेत, राजधर्म, दानधर्म, कुळधर्म, समाजधर्म, यांनाच तिथे सर्व धर्मान परित्यज्य म्हटलं आहे की सगळ्या धर्माचा त्याग कर. सर्व धर्मान परित्यज्य आणि काय कर? माम एकम शरणं व्रज, माझी शरण घे. आता भगवंतांची शरण कुठल्या मार्गामध्ये घेतली जाते? मनोभावी, तर ती आहे भक्तीचा मार्ग. आणि मग अर्जुन म्हणेल की मग मी ते धर्म नाही पाळले तर त्याचे पापक्रियांचं काय होणार? सर्व धर्मान परित्यज्य अहम एकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो. अहम म्हणजे मी, त्वां म्हणजे तुझे, सर्व पापेभ्यो, सर्व पापाची जबाबदारी घेतो. मोक्ष इष्यामि, त्यातून तुला मी मुक्त करेल, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. तर हे उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता धर्म आणि परोधर्मासाठी, किंवा शारीरिक स्तरावरील धर्म आणि आत्म्याच्या स्तरावरील धर्म म्हणजे भक्ती, यामध्ये कसं अंतर आहे आणि कसं भक्तीसाठी इतर सर्व गोष्टींचा त्याग केला जाऊ शकतो. परंतु असं नाही की आपण भक्त आहोत म्हणून आपले कर्तव्य करायचे नाहीत, त्याचा तसा अर्थ होत नाही आहे. फक्त भक्ती करताना एखादं कर्तव्य जर आड येत असेल, आता जसे तर बली महाराजांचं होतं की गुरुची आज्ञा आहे, आता हे तर धर्म आहे, कर्तव्य केलंच पाहिजे, परंतु इथे भक्तीच्या आड येत होतं म्हणून त्यांनी नाही पालन केलं तरी त्याचा काही समस्या नाही आहे. परंतु आपण असं म्हणू शकत नाही की मी पण नाही पाळणार, कुठलाही असू द्या. तर समजा एखादं काय म्हणता येईल दानधर्म आहे, कुणी एखादा गरीब व्यक्ती तुम्हाला जेवण मागतोय आणि तुमच्याकडे जेवण आहे आणि तुम्ही म्हणताय की मी नाही देणार कारण हे तर शरीराच्या स्तरावरला धर्म आहे, दानधर्म, मी तर भक्ती करतो, तर ते खूप चुकीचं आहे. तसं करायला नाही सांगितलं भगवंत. जेव्हा हे धर्म अडथळा होऊन येतात तेव्हा करण्यासाठी सांगतं. म्हणून सामान्यतः आपण भक्त पण सर्व धर्मांचं पालन करतो, दान धर्म म्हणा किंवा राष्ट्रधर्म, जे काय आहे, समाजधर्म वगैरे. फक्त जेव्हा हे धर्म आड येतात भक्तीच्या तेव्हा त्यांचं पालन नाही करायचं, हा त्याचा अर्थ आहे. तर ही गडबड नाही व्हायला पाहिजे. तर शुक्राचार्य जे सांगत होते ते शारीरिक स्तरावरचा धर्म होता. शुक्राचार्यांचं काहीही चुकीचं नव्हतं. भौतिक जीवन आनंदाने जगण्यासाठी त्यांची नीती खूप मदतदार आहे आणि त्याने दिलेले सर्व युक्तिवाद बरोबर होते. झाड आहेस मुळं देऊ नको, जर मुळंच दिली तर नंतर काय राहील, हे पण बरोबर होतं. आणि अजून तू ओम उच्चारला नाही, त्याच्यामुळे अजूनही तू मागे फिरू शकतो. बरंच मोठं डिस्कशन आहे. तर सर्व काही शुक्राचार्यांनी सांगूनसुद्धा बळी महाराजांनी त्यांचं ऐकलं नाही आणि नाही ऐकलं म्हणून शुक्राचार्यांनी त्यांना श्राप दिला की तुझे सर्व काही जे ऐश्वर्य आहे ते नष्ट होईल. आणि श्राप घेऊनही बळी महाराज बिलकुल ढळमळले नाही, कारण बली महाराज खूप श्रेष्ठ भक्त आहेत. 12 महाजनांपैकी एक आहेत बली महाराज. स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनु बलिर्वैयासकम प्रल्हादो जनको भीष्म बलिर्वैयासकर वयम. तर तुम्हाला हे 12 महाजन माहीत असतील. स्वयंभू नारद शंभू, स्वयंभू म्हणजे ब्रह्माजी, नारद तर माहीत आहे, शंभू म्हणजे भगवान शंकर. स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनु, चतुष्कुमार, कपिलदेव आणि मनु महाराज, हे झाले किती 6. नंतर प्रल्हादो जनको भीष्म, प्रल्हाद महाराज, जनक महाराज, भीष्म पितामह पण हे आहेत महाजन. आणि बलीर वयासकीर वयम,
बळी महाराज, वयसकी म्हणजे शुकदेव गोस्वामी आणि वय म्हणजे मी यमराज, हे धर्माचे 12 महाजन आहेत. तर पुढे पण त्याचं वर्णन येतं की धर्म समजण्यासाठी या 12 लोकांचं अनुकरण केलं पाहिजे. द्वादशमिती विजानीबो, तरच धर्म समजेल. हा तर ठीक आहे. इथं हे सांगतो की मी बळी महाराज पण एक हे आहेत, महाजन आहेत, 12 महाजनापैकी खूप श्रेष्ठ व्यक्ती आहेत. तर त्यांना पटकन कळलं की बाबा शारीरिक धर्म कुठला आहे, परोधर्म कुठला आहे, यावेळेस मी काय केलं पाहिजे. समोर आता आपल्याला कसं आहे की ह्या गोष्टी होऊन गेल्या आणि आपल्याला इमॅजिन करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हो ठीक आहे, बळी महाराजांचं असं झालं, भगवंतांनी त्यांना राज्य दिलं आणि सर्व काही संपलं. पण त्या स्थितीमध्ये जर आपण असल्यावरती किती कठीण झालं असतं की समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमची प्रॉपर्टी सर्व काही देत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकदम दारिद्र्य येणार आहे. आता शुक्राचार्यांनी तसा श्राप दिला होता. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व काही गमावणार आहेत आणि तुम्हाला लोक समजावून सांगतायत की अरे सर्व काही देण्याची गरज नाही, थोडंफार दे. तर त्यावेळेस आपली बुद्धी खरंच चालेल का की सर्व पूर्णपणे मी भगवंतांवरती झोकून देऊ का, सर्व काही भगवंतांना देऊ का? तर ही खूप मोठी परीक्षा आहे. म्हणजे सामान्यतः कोणीच पास होत नाही अशा क्षणी. कारण आता आपण अभ्यास करतोय, बोलतोय इथे, म्हणून आपण असं सांगू शकतो. पण जेव्हा वास्तवतः असा प्रसंग येतो त्यावेळेस या अभ्यासाचं, या चर्चेची परीक्षा होते की अशा वेळेस काय करायचं. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो ना, की समजा एखाद्या व्यक्तीचं व्रत आहे, मी बाहेरचं जेवण घेणार नाही, आणि तो सत्संगात येऊन प्रसाद घेत नाही, तर ही तर गडबड आहे ना, असं नाही करायला पाहिजे. हां, तर मग बळी महाराज सर्व काही वामनदेव सर्व काही घेऊन टाकतात. बळी महाराजांचं सर्व साम्राज्य जातं आणि भगवंत केवळ घेतातच असं नाही, तर एखाद्या गुन्हेगाराला, चोराला जसं बांधतात तसं बळी महाराजाला दोरीने बांधतात, जे काही दोरी किंवा वरून पाश आहे. तर तुम्ही विचार करा की समजा तुम्ही किंवा तुमच्या गावातली प्रतिष्ठित व्यक्ती किंवा आपले कोणत्या एखादा चांगल्या चारित्र्याचा प्रतिष्ठित नेता, त्याला जर समजा सर्व जनतेच्या समोर असं हातपाय बांधले तर कसं वाटेल, तो किती मोठा अपमान आहे. तर वामनदेवांनी बळी महाराजाची एवढी जास्त परीक्षा घेतली, सर्व घेतलं तर घेतलं, आणि नंतर त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखं त्यांच्याशी व्यवहार केला. तिथे श्लोक पण येतो की बाबा अशा प्रकारचं वागणं कुणीच केलं नाही, हे पण सांगतात, ब्रह्माजी सांगतात. ब्रह्माजी म्हणतात तुम्ही तर बोलले होते पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढं दिलं तरी मी समाधानी होतो. आता बळी महाराजांनी ते सगळंच दिलं, सगळे पत्र, सगळे पुष्प, जे काही आहे, मग तुम्ही का समाधानी होत नात आणि का त्यांच्यासोबत असे वागतात. श्लाघ्य तमम मन्य असा एक श्लोक आहे. प्रत्येकजण येऊन आपापलं हे देतो, स्पष्टीकरण देतो, तुम्ही असं का वागताय, असं का वागताय. तर मग हे झाल्यावरती भगवंत सांगतात की ही बळी महाराज, तू पुढच्या वेळेस इंद्र होशील आणि तू याच्यापेक्षा श्रेष्ठ साम्राज्य तुला उपभोगासाठी मिळेल सुत्तल लोकामध्ये, आणि एवढंच नाही तर मी स्वतः तुझा पहारेकरी बनून राहील. तर हे सगळं नंतर घडलं, पण आधीचा जो प्रसंग आहे तो खूप किचकट होता. तर शुक्राचार्यांचा आणखीन एक इथे खूप छान श्लोक येतो. त्या श्लोकामध्ये ते केवळ धर्माच्या स्तरावर राहत नाहीत, ते मग आता भक्तीच्या स्तरावर बोलतात की सर्व काही झाल्यावरती, हे सगळं घडल्यावरती भगवंत पण खूप असे काय म्हणतात, मस्करी करणारे व्यक्ती असल्यासारखे आहेत. तर सर्व झालं आणि वामनदेव शुक्राचार्यांना म्हणतात, अरे शुक्राचार्य, तुमच्या शिष्याचा तो यज्ञ पूर्ण नाही झाला, मध्येच सगळं काही आलं, त्यांना उठावं लागलं, आता हे यज्ञ तर पूर्ण करावं लागेल. तर तेव्हा शुक्राचार्य पण बघा किती बुद्धिमान आहेत, आणि असं बरोबर आहे, यज्ञ असा अर्धा सोडला तर तो निष्फळ होणार, तो पूर्ण करायला पाहिजे. तर शुक्राचार्य लगेच सांगतात, मंत्रतस तंत्रतस छिद्रम देशकालहर वस्तुतः सर्वं करोति निश्चिद्रम अनुसंकीर्तनम तव. की
शुक्राचार्य म्हणतात हा यज्ञच काय, कुठेही कशाही परिस्थितीमध्ये कोणतंही कार्य जर अनुष्ठान घेतला असेल त्याच्यामध्ये मंत्राची चूक झाली, कधी कधी समजा मंत्र चुकीचा बोलला, मंत्र तंत्राची चुकी झाली. आता तंत्रामध्ये मला वाटतं ते वेगळ्या प्रकारचे असे ते ड्रॉइंग काढतात त्याला म्हणत असतील. मंत्रतः तंत्रतः छिद्रम देशकालहार वस्तुतः, किंवा ते ठिकाण बरोबर नाही आहे, ती वेळ बरोबर नाही आहे, किंवा तिथं वापरलेली सामग्री बरोबर नाही आहे. आपण म्हणतो ना की आता ते यज्ञ करण्यासाठी शुद्ध घी शुद्ध तूप मिळत नाही, तशा प्रकारचे मंत्र उच्चारण करणारी लोक नाही आहेत, अशा सगळ्या आपण डिफेक्ट सांगतो. हे बरोबर आहे. तर या सर्वाला उत्तर काय देतात शुक्राचार्य, मंत्रतः तंत्रतः छिद्रम देशकालहार वस्तुतः सर्वम करोति निश्छिद्रम. इथं छिद्र म्हणजे दोष किंवा असफलता किंवा ते अनुष्ठान अयशस्वी होणे. तर शुक्राचार्य काय म्हणतात, सर्वम करोति अछिद्रम. कसं, अनुसंकीर्तनं तव, तुमचं संकीर्तन केल्याने या सर्व गोष्टीतले दोष दूर होतात. तर इथे शुक्राचार्य खूप मोठा सिद्धांत सांगतात. जसे काही काही लोक म्हणतात ना, अरे तुम्ही काय हरिकृष्णावाले नाचता आणि हे मंत्र म्हणत बसता. तर इथे शुक्राचार्यांचं पण याला सहमती आहे. अनुसंकीर्तनम तव. आता संकीर्तन म्हणजे काय असणार, सगळ्यांनी मिळून केलेली गोष्ट असेल ना, सगळ्यांनी मिळून. संकीर्तन ही व्याख्या सगळ्यांना मान्य. संकीर्तन म्हणजे एकत्र येऊन भगवंतांच्या नामाचं उच्चारण करणे. तर मी तुम्हाला हे सर्व याच्यासाठी सांगितले की शुक्राचार्य पण किती महान व्यक्ती आहेत. म्हणून भगवंत असंच रँडमली कोणाला म्हणत नाहीत की याच्यामध्ये मी हा आहे, त्याच्यामध्ये मी तो आहे. एकदम निवड करून सांगतायत की बुद्धिमान व्यक्तींमध्ये शुक्राचार्य मी आहे. मी आहे म्हणजे माझी विभूती आहे. तर याच्यावरून आपण बरीच चर्चा केली. शारीरिक धर्म काय आहे, परोधर्म काय आहे, शारीरिक धर्माचं पालन केव्हा केलं पाहिजे, केव्हा नाही केलं पाहिजे. आणखीन काय बघितलं, शुक्राचार्याचं शेवटचा निष्कर्ष की संकीर्तनाने सर्व काही शुद्ध होऊन जातं. तर हे महत्त्वाचं आहे. मी अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर तुम्ही केव्हा पण हँड रेज करू शकता. तर हा श्लोक तर संपला आपला. आता श्लोक क्रमांक 38कडे जायचं आहे. तुम्हाला प्रश्न असला तर तुम्ही मध्ये हँड रेज करा, कारण मला पण कधी कधी वाटतं की एवढं जास्त सांगितलं याच्यातलं किती लक्षात राहणार, पण ठीक आहे. तर आता श्लोक क्रमांक 38 गाऊया आपण. मी ते वाचायला सोपं व्हावं म्हणून त्याचा संधिच्छेद केला आहे, परंतु तुम्ही गीतेमध्ये बघा, मग म्हणजे तुमचा उच्चार चुकीचा होणार नाही. पान नंबर 393. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवमस्मि गुह्यानाम् ज्ञानं ज्ञानवतामहम्. तर आता या 38 नंबरच्या श्लोकामध्ये पण 4 विभूती आहेत: दंड, नीती, मौन आणि ज्ञान. तर हा दंड म्हणजे काय, दंड म्हणजे जे आपण शिक्षा म्हणतो ना, शिक्षा करणे, त्यालाच म्हणतात भगवंत. की समजा धर्माचं समाजामध्ये असं काहीतरी चुकीचं घडतंय किंवा आपण म्हणतो ना अराजकता होतीये, अधार्मिक वातावरण आहे, किंवा एखाद्या व्यक्ती अधार्मिक पद्धतीने वागतोय, तर अशा वेळेस जी शिक्षा केली जाते ती शिक्षा मी आहे. आता इथे हे लक्षात ठेवा तुम्ही की कोणत्या शिक्षेला भगवंत म्हणतात की मी आहे. असं नाही की कोणी येऊन कुणालाही मारून गेलं आणि ते त्याला भगवंतांची विभूती समजत, असं नाही. ज्या शिक्षेने त्या व्यक्तीला प्रगती करण्यासाठी मदत होते किंवा आपणला तो शिक्षा देण्याचा उद्देश अराजकता कमी करणे आणि अधार्मिकतेला काय म्हणता येईल, अधार्मिकतेला पण कमी करणे, यासाठी जो दंड दिला जातो तो दंड म्हणजे भगवंतांची विभूती आहे. नाहीतर शाळेमध्ये कधी कधी टीचर पण मुलांना शिक्षा करतात, त्याला असा दंड नाही म्हणता येणार, कारण ते तर फक्त एक करेक्शन आहे.
कारण ते एवढं गंभीर नाही आहे. तर गंभीरतेमध्ये कसं, समजा एखाद्या व्यक्तीने खून केला. आता खून केल्यावरती मनुस्मृती किंवा आपल्या शास्त्रात सांगितले की त्या व्यक्तीचा मृत्यूदंड दिला पाहिजे. तर हे शास्त्राचा नियम आहे. तर अशा वेळेस हा जो मृत्यूदंड दिला जातो तो मृत्यूदंड कृष्ण आहेत. परंतु आता हे अधार्मिक लोक समजा एखाद्या गरीब व्यक्तीला मारतात, जसे की बांगलादेशमध्ये झालं, तर ते तर राक्षसी कृत्य आहे, तो दंड नाही आहे आणि त्याला भगवंतांची विभूती नाही म्हणताना ती विकृती आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, दंड म्हणजे व्यक्तीला चांगलं करण्यासाठी त्याला दिलेली शिक्षा. जसे की समजा काही लहान मुलांनी चुकीचे वागले किंवा काही त्यांनी हे केले, काय म्हणतात, गुन्हे केले, तर त्यांना कुठे पाठवतात तुम्हाला माहिती आहे? लहान मुलांनी जर गुन्हा केला, हां, बाल सुधारगृह. आम्ही पण एकदा मेडिकलला असताना तिथे एका ठिकाणी भेट द्यायला गेलो होतो. तर त्याला ते असं म्हणत नाहीत, बाल शिक्षागृह म्हणत नाहीत किंवा बाल दंडगृह म्हणत नाहीत, बाल सुधारगृह म्हणतात. याचा अर्थ काय होतो की तिथे त्यांना ठेवण्याच्या मागचं कारण आहे की त्यांच्याकडून ज्या चुका होतात किंवा त्यांचं जे चरित्र चुकीचं होते त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी. तर हे बाल सुधारगृहाचं उदाहरण खूप चांगलं आहे की तो जो दंड आहे त्याला भगवंतांची विभूती मानायची. आता हे तुम्हाला क्लिअर असेल, तर याच्यावरही थोडीशी चर्चा करूया. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला माहीत असेल तर पटकन सांगा किंवा माहीत नाही असं म्हणा. याच्यामध्ये शास्त्रीय मला अपेक्षित नाही आहे, फक्त लॉजिकल ॲन्सर पाहिजे. तर मला सांगा, मृत्यूदंड दिला पाहिजे किंवा नाही दिला पाहिजे? परंतु बऱ्याचदा आपण असं बघतो की मानव अधिकार म्हणून काही लोक राष्ट्रपतीकडे पण जातात. त्याला काय म्हणतात, राष्ट्रपती माफ करतात ना, आता मला शब्द हां, दया याचिका. तर मग मानव अधिकार, दया याचिका हे काय आहे? मानव अधिकार आहे ना. मग हां, हां, बरोबर. हे गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आहे. जेव्हा अर्जुन म्हणतो ना की यांना का मारायचं वगैरे, तर तेव्हा त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की मनुसंहितेनुसार मृत्यूदंड सांगितलेला आहे आणि हा मृत्यूदंड त्या व्यक्तीसाठी चांगला आहे, कारण त्याला याचे जे पापक्रिया भोगाव्या लागतील त्यातला काही भाग तो इथेच घेतो आणि याच्यामुळे समाजाला पण एक काय म्हणता येईल, एक धडा मिळतो. नाहीतर सर्व कोणी खून करते आणि सगळे दया याचिका मग सगळ्याला सोडायला लागले मानव अधिकार म्हणून, तर किती समस्या निर्माण होईल. बऱ्याचदा तर मला हे मानव अधिकारवाले लोकच गडबड वाटतात. ते टेररिस्टसाठी पण मानव अधिकार म्हणतात. आता समजा ते कोण आहे, कसाब वगैरे, यांना जर मानव अधिकारात सोडून द्या असं म्हटलं तर हे किती चुकीचं आहे. त्याच्यामुळं आपण असं भावनिक नाही झालं पाहिजे की अरे याच्या तर बिचाराचा जीव चालला, याला पण जगण्याचा अधिकार नाही का, मानव अधिकारचे लोक किती छान आहेत आणि आपलं शास्त्र किती क्रूर आहे. तसं नाही, याच्या मागचं तत्त्वज्ञान पण समजलं पाहिजे. तुम्ही त्यांना सोडून द्या. आता या कुत्र्याबद्दल पण भरपूर चर्चा चालू आहे, काय म्हणतात, सर्वोच्च न्यायालयात पण, की बऱ्याच लोकांना कुत्रे चावतात आणि रेबीज झाल्यावरती जवळपास मृत्यू होतोच. खूप कठीण असतो उपचार. तर मग लोक सांगतात की बाबा कुत्र्यांचं काहीतरी व्यवस्था करा, की त्यांना शहराच्या बाहेर किंवा कुठंतरी ठिकाण द्या किंवा त्यांची लोकसंख्या नियंत्रित करा. तर मला वाटतं सुप्रीम कोर्टाने पण असा निर्णय दिला होता की हे बरोबर आहे की लोकांना चावल्यामुळे बऱ्याच लोकांचे प्राण पण जात आहेत, म्हणून काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. तर असा निर्णय दिल्याबरोबर हे जे काय म्हणतात, मानव नाही, प्राण्याचे अधिकारवाले किंवा हे जे पेटा वगैरे असतात, नेमके कोणत्या संस्थेचे ते मला माहीत नाही, त्यांनी आंदोलन काढलं की हे किती क्रूरता आहे, कुत्रा किती चांगला प्राणी आहे, त्याला असं कसं काय करू शकतो आपण. आता कुत्र्याला जिवंत मारा असं पण नव्हतं सांगितलं.
तर याच्यामध्ये बघा हे लोक अशी चूक करतात. आता ज्या व्यक्तीचं कुत्र्याच्या चावल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तो व्यक्ती कोणाचा मुलगा असेल, कोणाचा पती असेल, कोणाचा आधार असेल, कुणाचा वडील असेल, मग त्या सर्वांसोबत अन्याय नाही आहे का? तर हे लोक असं उलटं लॉजिक देतात. आणि समजा जर तुम्हाला एवढंच त्या कुत्र्यांबद्दल प्रेम आहे, तर तुम्ही सगळ्या कुत्र्यांना घरी घेऊन जा, 5-5, 10-10, म्हणजे समस्या निघून जाईल. करायचं काहीच नाही, फक्त जो काय म्हणतात मोर्चेबाजी करायची बस. तर असंच हे मानव अधिकारवाल्यांचं पण आहे. तर हां, आता मला ते एक तात्पर्य शोधायचं होतं जिथे प्रभुपाद म्हणतात की ही जी शिक्षा आहे त्यासाठी योग्य आहे. मला वाटतं कदाचित डेथ सेंटेन्स असं वाक्य असेल. ठीक आहे, याच्यामध्ये गीता तर नाही पण याच्यामध्ये मिळालं. भागवतम पहिला स्कंद 7वा अध्याय 37 क्रमांकाचा श्लोक, याच्या संदर्भात आपला अश्वत्थामाच्या संदर्भात. तर प्रभुपाद काय लिहितात बघा. A life is just punishment for a person who cruelly and shamelessly lives at the cost of another's life. तर जर एखाद्याने एखाद्याचा जीव घेतला असेल तर त्या व्यक्तीसाठी मृत्यूदंड, लाईफ फॉर लाईफ देणे हेच योग्य आहे. जस्ट पनिशमेंट म्हणजे योग्य शिक्षा आहे. नंतर पॉलिटिकल मोरॅलिटी इज टू पनिश अ पर्सन बाय अ डेथ सेंटेन्स इन ऑर्डर टू सेव्ह अ क्रुएल पर्सन फ्रॉम गोईंग टू हेल. तर अशा प्रकारच्या शिक्षेने त्या व्यक्तीला नरकवास काय म्हणतात त्याचा टाळता येऊ शकतो. आता याच्यामध्ये खूप गुंतागुंती आहेत की एकाच गोष्टीमुळे त्याचा नरकवास, त्याने आणखीन काही कर्म केले त्याच्यासाठी नरकात जाईल. परंतु जर त्याला मृत्यूदंड दिला तर पुढची त्याची शिक्षा कमी होते. हां, नंतर काय सांगितले प्रभुपादांनी, दॅट अ मर्डरर इज कंडेम्ड टू अ डेथ सेंटेन्स बाय द स्टेट इज गुड फॉर द कल्प्रिट. त्याला असे मृत्यूदंड दिला आहे त्याच्यासाठी चांगलं आहे. बिकॉज इन हिज नेक्स्ट लाईफ ही विल नॉट हॅव टू सफर फॉर हिज ॲक्ट ऑफ मर्डर. नाहीतर त्याला पुढच्या जन्मामध्ये ती शिक्षा भोगावी लागेल. आपण धृतराष्ट्राच्या संदर्भात आपण बघितलं होतं ना की 50 जन्मापूर्वी धृतराष्ट्राने एका पक्षाचे 100 अंडे काय म्हणतात जाळले होते किंवा तोडले होते. तर त्याच्यानंतर म्हणून काय नाव आहे धृतराष्ट्राचे 100 मुलं मेले युद्धामध्ये. तर धृतराष्ट्र म्हणतो ठीक आहे की 100 अंड्याला 100 मुलं मेले, ठीक आहे, हिशोब बराबर झाला, पण त्याच्यासाठी 50 जन्म नंतर का, तेव्हाच देऊन टाकायची ना शिक्षा. तर तेव्हा त्याला सांगलं जातं की बाबा एवढे संतती आणि एवढ्या मुलांना जन्म देण्यासाठी पण पुण्य लागतं. तर ते पुण्य तू मागच्या 50 जन्मामध्ये अर्जित करत होतास, म्हणून तुला आता एवढी ही मुलं झाली. असं एक अंडरस्टँडिंग दिलं. हे गीता कोर्समध्ये पण येतं. तर सांगण्याचा उद्देश तो आहे की व्यक्तीला पुढच्या वेळेस या त्रासातून जावं लागं नाही, म्हणून हा मृत्यूदंड देणं आवश्यक आहे. गीतेमध्ये पण आहे पहिल्या अध्यायामध्ये, तर तो आपण मी शोधून तुम्हाला सांगेल. हां, तर हे झालं मानव अधिकार, मृत्यूदंड कसा योग्य आहे. अजून हां, तुम्ही प्रिया माताजी तुम्ही हँड रेज केला होता, काही क्वेश्चन आहे तुम्हाला? ओके ओके, ठीक आहे. तर हां, तर तुम्हाला आता हे मानव अधिकार वगैरेचं काही कन्फ्युजन राहणार नाही. तर हे शास्त्रानुसार आहे आणि हे योग्य आहे. भावनिक होण्याची गरज नाही आहे आणि अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. कोण आहे? हां, येस माताजी, ठोंबरे माताजी. हां हां, मृत्यूदंड तर शरीराच्या स्तरावर आहे. कारण 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 आत्मा तर कधी मरत नाही. पण
हां हां, मग त्यासाठीच त्याला हां, मग त्यासाठीच त्याला मृत्यूदंड द्या म्हणून सांगतात. की की त्या हां, धार्मिक शिक्षे धार्मिक शिक्षेमुळे पाप कमी होतात. तर त्यामुळे सांगितलंय की त्याला पुढच्या जन्मामध्ये त्रास होण्यापेक्षा आताच मृत्यूदंड द्या, असं सांगितलेलं आहे. तर पाप कमी होतात. आता आणखीन हां, येस येस माताजी. हम्म, हम्म. हां, ठीक आहे. याच्यावरती आपण मला वाटते गीता प्रश्न मंजुषामध्ये घेतला मी एक विषय. तर हे आहे की त्या आत्म्याला शिक्षा देण्यासाठी एक विशिष्ट शरीर दिलं जातं, त्याला यातना शरीर म्हणतात. यातना शरीर. तर यातना शरीर म्हणजे असं आहे की ज्याच्यामध्ये वेदनांची जाणीव होते पण मृत्यू होत नाही. समजा त्याला तेलात टाकलं तर जाणीव होणार परंतु तो मरणार नाही. मग त्यालाच एखाद्या प्राण्याच्या पायाखाली देणार, त्याला ती जाणीव होईल पायाखाली जाण्याची. किंवा त्यालाच जसं आपण ऊसाचा रस काढतो त्या पद्धतीने एखाद्या त्यांचं जे काही यंत्र असेल त्यातून काढलं जातं, तर त्याला तो अनुभव होतो पण तो मरत नाही. तर हे ऊसाच्या रसाचं उदाहरण कुठून आलं मला लक्षात, की जे लोक दुसऱ्याची पिळवणूक करून त्यांचे पैसे घेतात, तर त्या लोकांना ही शिक्षा दिली जाते. हा, तर हे यातना शरीर असतं. यातना शरीरामुळे वेदना समजतात. पण तुम्ही परत म्हणाल की वेदना तर आत्म्याला नसतात. बरोबर आहे. आताही आपण जे काही करतोय भौतिक स्तरावरती, जो जेवण करतोय, ते पण आत्म्याला आनंदासाठी आत्म्यासाठी होत नाही आहे. आणि इथे जो आपल्याला जो वेदना होतो तो पण आत्म्याला होत नाही, कारण आत्मा तर चेतन आहे. परंतु आत्मा म्हणजे आपण स्वतः जेव्हा मी हे शरीर आहे असं समजायला लागतो, तेव्हा मग त्याचा त्रास होतो. आता इथे तर सगळेजण प्रत्येकजण स्वतःला शरीरच समजतात, आणि तिथे त्याला नरकामध्ये पण तीच भावना असते, ते यातना शरीराची. म्हणून तिथे पण त्याला त्रास होतो. तर हां, पुढे जाऊया. मी फक्त जस्ट डिस्कशनसाठी काही मुद्दे घेतलेत, असं काही हे नाही की शास्त्रातूनच काही पॉईंट आहेत. आता बघा, आपण बघितलं की काही ठिकाणी या दुष्ट लोकांसाठी बुलडोझर वापरण्यात आलं होतं, JCB. त्याने त्यांची घरं वगैरे पाडायचे, त्यांना शिक्षा द्यायची. तुम्हाला काय वाटतं, योग्य आहे का अयोग्य आहे? बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? योग्य आहे. तर आता ठीक आहे, आपण काय पॉलिटिकल ओपिनियन देण्याची गरज नाही. पण बघा आपल्या देशातील न्यायव्यवस्था कशी आहे, की न्यायालयाने याच्यावरती बंदी आणली की असं बुलडोझर चालवायचं नाही किंवा JCB चालवायची नाही. हां, तर तुम्ही विचार करा, जर ही न्यायव्यवस्था अशी करत असेल, तर ज्याने दंगा केला तो पकडला जाईल, त्याची केस चालेल, 25 वर्षाने निर्णय येईल, तेव्हा तो मरून जाईल. मग कोणाला शिक्षा करणार? मी कोणाकडून ऐकलं होतं, जे साई दीपक आहेत ना, जे साई दीपक म्हणून एक इंटेलिजंट व्यक्ती आहे, लॉयर पण आहे. तर ते सांगत होते काहीतरी किती 5-10 लाख काहीतरी असा अंक आहे, आकडा आहे. एवढ्या केसेस आणखीन बाकी आहेत आपल्या देशामध्ये सॉल्व, म्हणजे त्याचं हे होण्याचं. तर बऱ्याचशा केसेसमध्ये काय ते दोघंही व्यक्ती मरून जातात, ज्याने आरोप केला आणि ती समोरची व्यक्ती, परंतु निर्णय काही येत नाही. खास करून तुम्ही पॉलिटिकल लोकांचं बघा, त्यांच्यावरती 7-7, 10-10 केस असतात, पण त्यांचं त्याच्यावरती कधीच निर्णय होत नाही, एखाद्याचा होतो. तर मला असं वाटत होतं की आता यांनी असं केलं न्यायालयाने की बाबा बुलडोझर चालवायचं नाही. याच्यामुळे आता त्यांनी काय केलं की शासन व्यवस्थेला पंगू करून टाकलं. एक तर तुम्ही स्वतः दंड देत नाही, तुम्ही स्वतः पटपट केसचा निकाल लावत नाही. त्याच्यामध्ये आता न्यायालयाला पण उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, ह्या सुट्ट्या त्या सुट्ट्या, असं केलं जातं. आणि न्यायाधीशांची संख्या पण कमी. मग या अशा सगळ्यामध्ये समाज चालवायचा कसा?
म्हणून कधी कधी असं वाटतं की न्यायव्यवस्था ही थोडी वेगळ्याच दिशेला चालली आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण 2010-12च्या सुमारास काहीतरी एक मुद्दा चालू होता, हां, लिव्ह इन रिलेशनशिपचा. तर मला जेवढं आठवतं एवढं मी सांगतो. लिव्ह इन रिलेशनशिप तुम्हाला माहिती आहे. तर तेव्हा न्यायालयांनी हे दिलं, म्हणजे निर्णय काय दिला, की कृष्ण जर गोपींसोबत रासलीला करू शकतो, तर याच्यामध्ये काय चुकीचं आहे. आता मला एक्झॅक्टली शब्द आठवत नाहीत, पण कृष्ण आणि याचा त्यांनी संबंध लावला आहे. तर एवढे मूर्ख लोक तिथे बसलेत, असं बोलत आहेत, मग त्यांना काय बोलणार. आता एवढ्यातच एका न्यायाधीशाने काय बोललं होतं, ते याच्या मागचे जे हे होते सरन्यायाधीश, तिथे एक हां, नाव घेऊ नका परत तुम्हाला इकडे. तर तिथे एक याचिका टाकली होती की बाबा जी मंदिराची संपत्ती आहे ती मंदिराला वापरू द्या, किंवा दुसरी, किंवा काहीतरी मंदिराचं कन्स्ट्रक्शन करा, असं एक याचिका टाकली. तर त्याच्यावरती सरन्यायाधीश बोलले, जर तुमचा देव असेल तर त्याला जाऊन सांगा नाही करायला. बघा ताई, सरन्यायाधीश देशाचा असा बोलतोय, मग तुम्ही काय अपेक्षा ठेवणार. प्रत्येक गोष्टीला त्यांचा अडथळा असतो. 373 काय ती हटवली, त्याच्यामध्ये पण मध्ये येणार. आणखीन कोणता वाद चालू होता सध्या, आणि प्रत्येक केसमध्ये तो कपिल सिब्बल असतोच दुसऱ्या साईडने, ठरलेलाच आहे तो. नोटबंदीवरती पण यांनी हे केलं. अशी म्हणजे तुम्ही पंगूच करून टाकताय समाजाला, मग कसं काय होणार. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे की बाबा हे जे शिक्षा वगैरे आहेत ते आवश्यक आहे. आता हे बुलडोझर न्याय आहे, त्याच्यामुळे यू पीमध्ये खूप अपराधाचं प्रमाण कमी झालं होतं. तर हे पण योग्य आहे. जेव्हा राजे करायचे ना, तेव्हा अशा पद्धतीने पटकन निर्णय व्हायचे. असे 20 वर्ष 25 वर्ष केस नाही चालायची. फक्त या बुलडोझर न्यायामध्ये एकच अडथळा काय आहे, की जर याला परवानगी दिली आणि अयोग्य व्यक्तीने याचा वापर केला, तर तिथे खूप मोठा समस्या होऊ शकते. तर समजा पुढच्या वेळेस दुसऱ्या कोणाचं सरकार आलं आणि त्यांनी ठरवलं की आता यांनी असं केलं तर आपण पण ते करणार, तेव्हा ते कुणालाही कुठल्याही याच्यामध्ये फसवू शकतात. राजकीय लोकांच्या आपण जर मध्ये पडलो ना, तर ते सहज आपल्याला मोठ्या गोष्टीमध्ये हे फसवू शकतात. असं बऱ्याच लोकांसोबत झालं आहे. तर मग त्या लोकांनी बुलडोझर वापरायला सुरुवात केली तर गडबड होऊ शकते. हा एक पॉईंट आहे. याच्या व्यतिरिक्त म्हणजे पर्सनली तरी मला वाटतं की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे, बुलडोझर नाही चाललं तरी चालेल, पण कमीत कमी लवकर निर्णय तरी देत जावा. नाहीतर एखाद्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये लोक दगडं मारतील आणि मरून गेल्यावरती मग अन्याय कसा मिळणार. हां, वकीलबाई सांगा. हरे कृष्ण. हं, हां 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 हां. अच्छा अच्छा. हां. हां. आता बघ. हं. हां. आणि लोकांना समजतं ना, की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला न्याय आहे, असं होऊन जातं मग. हां 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 हां. बरोबर आहे. हां बरोबर आहे. हे परफेक्ट वाक्य तिथं आलेलं आहे. तर परंतु तुम्ही पण हे ऐकलं का, हे कुत्र्यांचं आणि ते मंदिराबद्दल बोललेले. तर हे मंदिराबद्दल बोललेले त्यांनी, की तुमचं वाक्य या याच्यातून डिलीट करा असं मला ते पण केलं नाही त्यांनी. ते फक्त बोलले की मी फक्त सर्व धर्मांना मानतो.
ही किती मोठी चूक आहे ना, असं नाही करायला पाहिजे. हां, तर ठीक आहे. हां, तुम्ही बोलल्या म्हणून मला एक उदाहरण आठवलं. मी मनोहरमध्ये मेडिकल ऑफिसर होतो, तेव्हा एक माताजी आली होती, तर ती जवळपास काय 90% जळाली होती. तर मग आता आमच्याकडे जे काही प्राथमिक उपचार होते, जे शरीरातलं पाणी कमी होत होतं म्हणून सलाईन आणि टी टीचे इंजेक्शन, अँटीबायोटिक वगैरे आम्ही दिलं आणि त्यांना सांगितले की आता तुम्हाला जिथे याचा उपचार होतो तिथेच घेऊन जावं लागेल, म्हणजे सायन हॉस्पिटल, ठाणे हॉस्पिटल अशा ठिकाणी. तर ती माताजीला घेऊन आल्यावरती लोकांनी सांगितलं की बाबा हिच्या दिराने हिला जाळलं. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, घरावरती केरोसिन टाकलं, हिच्या अंगावरती केरोसिन टाकलं आणि तिला जाळलं. तर मग आता हे क्रिमिनल केस आहे, मग पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावं लागतं. मग पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं. त्या दिवशी माझीच ड्युटी होती. मग पोलीस आले, तिचा जबाब लिहून घेतला, माझी पण साईन घेतली, तिची पण साईन घेतली. कारण ती खूप पटकन आली होती, म्हणजे झालं आणि थोड्याच वेळात आली, असं नाही की बरेच तास. म्हणजे त्या काही वेळापुरता व्यक्ती ठीक राहतो, नंतर त्याला खूप त्रास होतो. तर मग ते घेऊन गेले तिला तिकडे ठाण्याला आणि मी विसरलो पण. आणि नंतर ती माताजीचा मृत्यू झाला, कारण एवढी जास्त जळाली होती की जगणं शक्यच नव्हतं. तर ही केस कधी झाली, 2012-13ला झाली. आणि मला 18-19ला पालघरच्या एक कोर्टमध्ये बोलवलं होतं, 2018मध्ये, की याच्यासाठी हे द्यायला, साक्ष द्यायला. तर तिथला तो गुन्हेगार माझ्याकडे बघत होता की हा काही हे करतो का बाबा, म्हणजे पैसे वगैरे आपल्या साईडनं करेल का. तर तिथे मग मला विचारलं की डॉक्टर तुमचं काय म्हणणं आहे. तर तो अपोजिशनचा वकील बोलला की ती जळलेल्या स्थितीमध्ये आली होती तेव्हा साईन करू शकत होती का अंगठा देऊ शकत होती. मी बोललो त्या स्थितीमध्ये ती दोन्ही करू शकत होती. तर ते जज एवढे खुश झाले. कधी कधी मला असं वाटतं बिचाऱ्या जज लोकांना पण मजबुरीने दुसरा निर्णय द्यावा लागतो. तो जज बोलले अरे वा किती डॉक्टर साहेब तुम्ही फार छान बोलले, आणि लगेच त्यांचा डिसिजन पण झाला, त्याला काहीतरी शिक्षा दिली, म्हणजे मोठीच शिक्षा दिली. तर मी हे सांगत होतो की तुम्ही म्हणताय ना की ते खरं आहे की पैशाने न्याय वगैरे होतोय. तर हे सर्व आपण कशासाठी चर्चा केली, दंडची चर्चा, की असा जो दंड आहे योग्य दंड ते भगवंतांची विभूती आहे. ठीक आहे, तर वेळ जास्त होईल, पण भावना माताजी तुमचं काय म्हणणं आहे या बुलडोझरवरती किंवा कुत्र्यांच्या या केसमध्ये. ते- हं, अं, हां 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 ते हां तर हां, तुम्हाला पण एका जजचा अनुभव आहे, करप्ट जजचा. तर ठीक आहे, आपण पुढे जाऊ. चर्चेचा विषयांतर होईल, ठीक आहे, तरीसुद्धा मला सांगा की अशी शिक्षा तर दिलीच पाहिजे, याच्यामध्ये काही हे नाही आहे, म्हणजे दोन मत नाही आहेत. परंतु समजा दुसऱ्या ज्या शिक्षा दिल्या जातात की काही दिवस जेलमध्ये ठेवायचं वगैरे, कारावास येते, तर याच्यापेक्षा अशी एखादी गोष्ट आहे का की व्यक्तीला लवकर सुधारणा करेल. कारण जेलमध्ये राहून पण लोक सुधरत नाहीत. हम्म. कित हम्म. हम्म, हम्म. अच्छा अच्छा. हम्म. ओ, अच्छा अच्छा अच्छा. हां हां हां
हां हां हां तेच तर. अ, व वर्ष वर्ष लावले आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी किती खर्च आला. करोडो रुपयामध्ये खर्च आला, करोडो रुपयामध्ये. त्या त्याचं हेल्थ, त्याचं चेकअप, त्याची सिक्युरिटी. आणि इतकी सरळ सरळ तो व्यक्ती राक्षस असून त्याला तुम्हाला सिद्ध करावं लागतं की हा राक्षस आहे. म्हणजे आपण का डोळे बंद करून राहिलो. आता समजा तुम्ही हे बघा, ते ज्ञानव्यापी मस्जिद आहे ना, आता उघड्या उघड्या डोळ्याने दिसतं की पिलर मंदिराचे आहेत, त्याच्यावरती आकृती किंवा जे काही विग्रहाचे हे कोरलेले आहेत, तरीसुद्धा आपल्याला सिद्ध करावं लागतं की हे मस्जिद नाही, मंदिर आहे. म्हणजे तेच तर, म्हणजे बघणारे का आंधळे आहेत का, दिसत नाही त्यांना. याचा अहवाल आणा, त्याचा अहवाल आणा, पुरातत्व विभाग. एकदम एकदम बोगस चालू आहे. हां तर ठीक आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या साईडनं विचारतो की यालाच आपण चर्चा आणखीन वेगळ्या याने करूया की हं, आपण म्हणतो की बाबा शिक्षा शिक्षा झाल्याने त्याचा सुधार होईल. तर मला अशी एखादी गोष्ट सांगा की ती व्यक्तीला शिक्षेपेक्षा सुधारण्यामध्ये जास्त मदत करू शकते. आता हे मृत्यूदंड वगैरे ते सोडून द्या, बाकीच्या काही गुन्ह्यासाठी जे आहेत, अ, जे लोक पकडले जातात, तर त्यांना सुधार करण्यासाठी अशी कोणती गोष्ट आहे की ती फार मदत करू शकते, किंवा समाजातली गुन्हेगारी पण कमी होईल असं काय? हां परफेक्ट. हां भक्ती भक्ती, अध्यात्मामध्ये पण भक्ती आहे. कारण गीतेमध्ये 9व्या अध्यायात भगवंत म्हणतात ना, अपिचेत सुदाचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समन्वय, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही क्षिप्रम भवती धर्मात्मा, की तो व्यक्ती धर्मात्मा होईल. हां तर ते भक्तांसाठी सांगितलं आहे. परंतु जर तुम्ही भक्ती दिली ना या लोकांना, खरंच परिणाम मिळतात. प्रभुपादांचे एक शिष्य आहेत, त्यांचं नाव काहीतरी चंद्रशेखर प्रभू आहे. तर त्यांची तेही सेवा करतात की सगळ्या जेलमध्ये जाऊन प्रिचिंग करायची आहे, आणि सक्सेस पण आहे काही याच्यामध्ये. तर जेव्हा प्रभुपाद प्रचार करत होते, तेव्हा ही समस्या खूप होती की सगळीकडे गुन्हेगारी होती. म्हणजे अमेरिकेमध्ये पण मारपीट, मर्डर वगैरे सगळ्या, म्हणजे ज्या पण देशाचं ते सगळीकडे असतातच अशा गोष्टी. तर प्रभुपाद बऱ्याच क्लासमध्ये आणि पत्रकारांना सांगायचे, आता समाजामध्ये एवढी गुन्हेगारी होती आहे, पण तुमच्या सरकारकडे काहीच उत्तर नाही आहे, आणि तुमचं सरकार लोकांना ठीक पण करू शकत नाही. परंतु आमच्याकडे याचं समाधान आहे. तुम्ही आम्हाला फक्त संकीर्तन करण्यासाठी जागा द्या आणि लोकांना प्रसाद वाटण्यासाठी मदत करा, ही सर्व गुन्हेगारी खूप कमी होईल, असं प्रभुपाद बऱ्याच वेळा बोलले. परंतु हे बाहेरच्या लोकांनाही समजत नाही. त्यांना वाटतं अरे हे तर काय, म्हणजे हसण्यासारखी गोष्ट वाटते त्यांना. परंतु हे सत्य आहे. कारण तर आपणच भक्तीमध्ये आलेल्या सर्वांच्या चारित्र्यातून बघतो ना की किती बदल होतो व्यक्तीमध्ये. तुम्हाला मागच्या वेळेस मी हरिदास प्रभूंचं उदाहरण सांगितलं होतं. ते तर चोर होते, त्यांचं स्वतःचे नाव माहीत नव्हतं, वडिलांचे नाव माहिती नव्हतं, तर अशी व्यक्ती एवढी मोठी प्रचारक झाली. तर भक्ती एक असा मार्ग आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा असं म्हटलं जातं ना की भक्तीने समाजाचं भलं होईल, गुन्हेगारी कमी होईल, तर आपल्याला दृढ श्रद्धा असली पाहिजे की खरंच होतं, कारण भक्ती परिणामकारक आहे. आता तुम्ही याची उदाहरणं सांगा शास्त्रातून की भक्तीमुळे गुन्हेगारामध्ये खूप सुधारणा झाली. हां वाल्मिकी, परफेक्ट परफेक्ट. आणखीन आणखीन एक हे आहेत, मृगारी म्हणून आहेत, नारद मुनी त्यांना हे धरतात, शिकवणूक देतात. तर अ, एक खून काय, या व्यक्तीने तर किती खून केले होते, असा व्यक्ती पण बदलू शकतो. तर आपण खून खून केलेल्या लोकांसोबत नको रिस्क घ्यायला, पण जे इतर गुन्हेगार आहेत त्यांना तरी जपमाळ वगैरे असं सरकारनं केलं पाहिजे, किंवा इस्कॉनला परवानगी दिली पाहिजे की तुम्ही सत्संग घ्या म्हणून. गौरांगपूर्वेच्याबद्दल खूप गमतीशीर सांगतात. ते एकदा एका जेलमध्ये गेले होते प्रोग्राम घ्यायला, तर त्यांनी सत्संग घ्यायला, तर सत्संग घेतला. तर मग अशी ओळख करून दिली जाते बा, समोर कोण बसले, काय बसले. तर एक व्यक्ती सांगितलं 2 मर्डर,
तो व्यक्ती 3 रेप सगळे असेच लोक होते. तर गौरांग प्रभू बोलले, बापरे, अशा लोकांच्या समोर क्लास द्यायचा. मग प्रभूजींनी क्लास दिला आणि कीर्तन झालं. मग त्याच्यानंतर एका कैद्याने उठून विचारलं की अरे तुम्ही हरे राम, तुम्ही हरे रामो रामो का करताय असं? तर बाकीचे सगळे कैदी खुश झाले, अरे आपल्यामध्ये पण कोणतरी हुशार माणूस आहे. तर मग प्रभूजींनी त्यांना सांगितलं, समजा आता आंबा आहे, त्याला हिंदीत आम म्हणतात. तर आम आणि आमो म्हटलं तर आंब्याची चव बदलते का? मग तो बसला खाली. तर ठीक आहे, आता आणखीन विषयांतर नको व्हायला. जेवढं शक्य तेवढे प्रोनाऊन्सिएशन रामच केलं पाहिजे. पण हे पण बरोबर आहे. काय म्हणतात ते, अज्ञ वदंती विष्णाय पंडितो वदंती विष्णवे द्वयर सदृशम फलम, असा एक श्लोक आहे की ओम विष्णवे नमः असं म्हणायला पाहिजे किंवा ओम विष्णाय नमः. तर एक चुकीचं आहे तरीसुद्धा दोघांना सारखंच फळ मिळतं. ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे. तर असं असं द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने परवानगी किंवा अशी सिस्टम. खर्च पण भरपूर वाचेल, पण त्यांना भ्रष्टाचार करता येणार नाही होईल. आणि असं करायला गेले की आपले सेक्युलरवाले इकडचे वाले लगेच ॲक्टिवेट होतील की कसं काय धार्मिक प्रचार करताय हिंदू धर्माचा. म्हणजे या लोकांना समाजात गुन्हेगारी वाढली तरी चालेल, देशाचं नुकसान झालं तरी चालेल, परंतु तुम्ही धार्मिक गोष्ट सांगू नका. हे असे असे पागल लोक आहेत समाजामध्ये. आणि ते मिशनरीवाले लोक बाहेरून एवढा पैसा घेऊन काय भारताच्या ते ईशान्य भागामध्ये, आंध्र प्रदेशचा कोस्टल भाग, उडीसा, तमिळनाडू, केरला, तर 33%, आपल्या महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, पंजाबमध्ये बऱ्याच लोकांना ख्रिश्चन केले त्या लोकांनी. जे सरदार लोक एवढे काय म्हणतात शूर असतात, ते पण सरदार लोकांचं एक वाक्य काय असतं, ते काहीतरी घोषणा करतात ना सरदार लोक, काय म्हणतात, हां, जो बोले सोने आले, आणखीन एक काहीतरी छोटंसं वाक्य आहे, शब्द आहे तो. हां ठीक आहे, त्यांचं एक, तर ते येशू आणि त्यांचा तो शब्द लावत आहेत. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आली आहे. हां ते पण आहे, पण हां पण तो एकच शब्द आहे. सत श्री अकाल, हां असं काहीतरी आहे. तर हे असं होतं आहे, एवढं धर्म परिवर्तन होतं, त्याच्याबद्दल यांना काही नाही. आणि आपण थोडंसं काही सांगितलं तर त्याच्यावरती लगेच म्हणजे तर काय सांगणार, आता समाजच इतका उलट्या डोक्याचा आहे, तर काय करू शकतो. याचं एक उदाहरण पण मला भेटलं होतं. याचे उदाहरण म्हणजे हे तुम्हाला बरेच उदाहरणं माहीत असतील. अकिंचन कृष्ण प्रभू म्हणून चौपाटीमध्ये एक ब्रह्मचर्य सिनियर ड्युटी आहेत. ते लोकलने एकदा प्रवास करत होते. तर लोकल बघा चालू होताना तिथे काही लोक हे असतात चोर प्लॅटफॉर्मवरती, तर ते फोन वगैरे किंवा इतर काही वस्तू ओढून घेतात. तर एकाने त्यांचा फोन ओढून घेतला आणि ट्रेन काही फार जास्त स्पीड नव्हता पकडला, प्रभूजी लगेच उतरले आणि त्याच्या मागे धावले. तर भरपूर धावून धावून त्यांनी शेवटी त्याला पकडलं, चोराला, आणि फोन परत मिळाला आणि पोलीसमध्ये त्याची पोलिसला दिलं आणि कंप्लेंट दिली आणि पोलिसाच्या हवाली केलं. आणि प्रभूजी स्टेशनच्या बाहेरून येण्याच्या आधी त्या पोलीसवाल्याने दूर त्या ब्रिजवरती जाऊन त्या चोराला सोडून दिलं. तर बघा आता काय काय बोलणार. तर यांचे पण असे हप्ते असतात, मी ऐकले. माझा पण एकदा फोन चोरीला गेला होता. तर जे आपले भक्त पोलीसवाले ते म्हणले प्रभूजी काय होणार नाही आहे, यांचीच हे असते, भेटला तरी तुम्हाला देणार नाहीत, यांचं सर्व काय म्हणतात सर्किट आहे. तर आता काय भक्षक काय रक्षक भक्षक झाले तर काय आपण अपेक्षा करणार. त्याच्यामुळे भक्ती सिरियसली केली पाहिजे, कारण समाज असा खराब होत चालला आहे. तर ठीक आहे. आणि याच्यामध्ये दंडो दमयताम अस्मीमध्ये भगवंत म्हणतात, आता काय कमीत कमी एवढा शब्द तरी पूर्ण झाला पाहिजे की असा जो धार्मिक दंड आहे तो मी आहे, किंवा दंड देण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार मी आहे. योग्य दंड देण्याचा अधिकार किंवा अधिकारी व्यक्ती म्हणण्यापेक्षा ती पोझिशन. तर त्याच्यासाठी हे पण महत्त्वाचं आहे की दंड देणाऱ्या व्यक्तीची आध्यात्मिक आणि बौद्धिक क्षमता काय आहे.
किंवा तो व्यक्ती किती प्रगत आहे, हे पण माहिती असलं पाहिजे. म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे. तर याचं सर्वात मोठं उदाहरण काय आहे? परीक्षित महाराजांना जो श्राप मिळाला, तो कोणी श्राप दिला? हां, श्रृंगीने श्राप दिला ना. श्रृंगी, त्या ऋषींचं नाव काय, सम्यक ऋषी का? त्यांचा, हां, त्यांचा मुलगा श्रृंगी आहे. तर तो, असं वर्णन आहे भागवतामध्ये की तो मुलांसोबत खेळत होता. आता मुलांसोबत खेळत होता म्हणजे काहीतरी खेळत असेल, गोट्या वगैरे असा प्रकार. म्हणजे याचा अर्थ तो बालिशच होता अजून. तर लहान मुलं खेळतात म्हणजे युवक तर झाला नाही आहे तो, बालिश आहे म्हणजे त्याला अजून समज आली नाही पूर्ण. परंतु तो व्यक्ती परीक्षित महाराजांना श्राप देतो. तर आता हा श्राप पूर्णपणे चुकीचा आहे, कारण श्राप देणाऱ्या व्यक्तीची पात्रता नाही आहे आणि त्याला पूर्ण वस्तुस्थिती माहीत पण नाही आहे. त्याने जाऊन वडिलाकडे बघितलं पण नाही, वडिलांचं काय मत आहे तो विचार पण घेतला नाही. फक्त मुलांच्या समोर आपली शक्ती दाखवण्याचा, किंवा काय म्हणता येईल, बालिशपणात त्याने डायरेक्ट श्राप देऊन टाकला. तर तो श्राप का खरं झाला? प्रभुपाद असं म्हणतात की परीक्षित महाराजांच्या राज्यात एवढी चांगली राज्यव्यवस्था होती की जोही व्यक्ती त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये खूप प्रगती करायचा. मी तुम्हाला मागच्या सत्संगात पण सांगितलं, समजा गव्हर्नमेंट जर स्टेबल असेल तर लोक वकील, डॉक्टर, इंजिनियर वगैरे होतील. पण ते युक्रेनसारखं झालं, सिरियासारखं झालं तर कसे लोक शिकतील? म्हणजे लोकांना शिक्षण घेण्यासाठी पण समाज व्यवस्था किंवा शासन स्थिर असलं पाहिजे. तर हे आता आपण बघतो, तर परीक्षित महाराजांच्या वेळेस किती व्यवस्थितपणे राज्य व्हायचं. तेव्हा प्रभुपाद या तात्पर्यात लिहितात की एवढं चांगलं राज्य होतं की या छोट्या मुलाला पण त्याच्या क्षेत्रामध्ये त्याने एवढी प्रगती केली की तो मृत्यूचा श्राप देऊ शकत होता. तर हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की त्या व्यक्तीचा अधिकार काय आहे. नाहीतर परीक्षित महाराजांना श्राप दिला, तो बरोबर होता का चुकीचा होता हे आपल्याला कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. एकतर त्या मुलाची पात्रता नाही आहे, त्याने वस्तुस्थिती जाणून घेतली नाही, आणि नंतर जेव्हा तो मुलगा त्याच्या वडिलाकडे येतो, त्याचे वडील म्हणतात तू खूप मोठी चूक केली. या राजामुळेच सर्व धर्म म्हणण्यापेक्षा आपल्या राज्यामध्ये धार्मिक व्यवस्था चालू आहे आणि तू त्याच राजाला, त्याच मुळाला तोडलंस. तर असं झाल्यावरती सम्यक ऋषी गौरमुख नावाचा एक त्यांचा शिष्य आहे, त्याला परीक्षित महाराजाकडे पाठवतात. कारण आपल्याला हे माहिती की परीक्षित महाराजांना श्राप मिळाला. परीक्षित महाराजांना कसं कळालं त्यांना श्राप मिळाला म्हणून? तर त्यांना असं कळालं, विष्णुचक्र ठाकूर सांगतात की गौरमुख नावाचा एक शिष्य होता सम्यक ऋषीचा, त्याला पाठवलं होतं यांनी, सम्यक ऋषींनी परीक्षित महाराजांना हे करायला, सांगायला की तुम्ही अशी असा तुम्हाला श्राप दिला आहे आणि तुम्ही बघा आता म्हणजे लवकरात लवकर काय करता येईल. तर तिथे त्या 5-6 श्लोकामध्ये खूप चर्चा आहे, खूप चांगली चर्चा आहे. तुम्ही पण तो अध्याय वाचा, प्रभुपादांनी तात्पर्य खूप छान सांगितले. तर तिथं गेल्यावरती मग असं कोणी म्हणेल की बाबा आता परीक्षित महाराजांकडे 2 ऑप्शन होते. कारण परीक्षित महाराजांनी जेव्हा ही छोटीशी चूक केली ना, तेव्हा रस्त्यामध्ये जातानाच ते विचार करत होते की मला या चुकीची शिक्षा भेटली पाहिजे, जेणेकरून मी परत असं करणार नाही. असे श्लोक आहेत आणि ते असा विचारच करत चालले होते. म्हणजे बघा किती व्यक्ती चांगल्या चरित्र्याची होती. तर गौरमुख तसा बोलल्यावरती ते तर एक काही रागावले नाही आणि दुःखी पण झाले नाही. आणि मग 2 गोष्टी होत्या. परीक्षित महाराज एवढे प्रगत होते की ते त्या श्रापाला, त्या श्रृंगीला श्राप देऊ शकले असते किंवा त्यांच्यावरती आलेल्या श्रापाला प्रत्युत्तर त्यांना देता आलं असतं. हे एक परीक्षित महाराजांना शक्य होतं, परंतु तरीही त्यांनी तसं केलं नाही. किंवा दुसरी बाजू अशी सांगितली जाते की जर त्यांना स्वतःची चूक वाटत होती तर मग त्यांनी सम्यक ऋषीकडे जाऊन माफी मागायला पाहिजे होती ना, की माझं चुकलं, मला माफ करा, किंवा म्हणजे मी शिक्षा स्वीकारतो पण माझं चुकलं. तर आचार्य सांगतात का परीक्षित महाराज तिथे गेले नाही? कारण ऑलरेडी सम्यक ऋषीला खूप लाज वाटत होती की माझ्या मुलाने एवढं निंदनीय काम केलं
आणि जर त्यांच्या समोर परीक्षित महाराज गेले असते तर त्या शर्मामुळे किंवा त्या काय म्हणता येईल त्या चुकीच्या वागणुकीमुळे सम्यक ऋषी जिवंत नसे राहू शकले. कारण परीक्षित महाराज अशी एवढी चांगली व्यक्तीला इतकी क्रूर शिक्षा मिळाली म्हणून परीक्षित महाराज त्यांच्याकडे जात नाहीत. आणि तिथे एक श्लोक खूप महत्त्वाचा आहे. तिरस्कृता विप्रलब्धा क्षप्ता क्षिप्ता हतो अपि नास्य तत्प्रतिकुर्वन्ति तद्भक्ता प्रभूपिही. की एखाद्या भक्ताचा अपमान केला, त्याला शिक्षा केली तर भक्त, आता हे याच्या समजण्यासाठी खूप तुम्ही परत म्हणाल मग आपल्याला आपला अपमान केला तर उत्तर द्यायचं नाही का, तसं नाही आहे. तर भक्ताकडे क्षमता असून पण भक्त सहसा असं हे करत नाहीत की बाबा दुसऱ्याला शिक्षा देत नाही. तर याच्यामध्ये मग हे असं का घडलं, तर हे घडण्यामागे सर्व आचार्य सांगतात परत परत हे स्वतः भगवंतांनी घडवून आणलं. त्यांना भगवद्गीता सांगण्यासाठी अर्जुनला त्यांनीच त्या परिस्थितीमध्ये टाकलं. नाहीतर अर्जुन असा व्यक्ती नव्हता, घाबरून म्हणण्यापेक्षा असा विचलित होणारा व्यक्ती नव्हता. हे आपण पण ऐकलं ना की लेकी बोले सुने लागे असं म्हणून तो अर्जुनाचा उपयोग करून घेतला आहे. किंवा आणखीन कोणती गोष्ट सांगितली जाते, हां, टी व्हीवरती एखादा प्रोग्राम असतो, डॉक्टरला प्रश्न विचार, तिथली अँकर ती आपलं प्रतिनिधी होऊन प्रश्न विचारते, तिला आजार असतो असं नाही, तसा अर्जुनचा उपयोग केला. तसंच इथे परीक्षित महाराजांचा उपयोग करून भगवंतांनी भागवतम त्यांना द्यायचं होतं, त्याच्यासाठी परीक्षित महाराजांचा निवड केली. कारण परीक्षित महाराज जेव्हा त्यांच्या आईच्या गर्भात होते तेव्हा भगवंतांनी स्वतः त्यांना वाचवलं होतं. मग ज्याला ते गर्भात वाचू शकत होते, गर्भात आता मुलाकडे काय शक्ती आहे स्वतःचं रक्षण करण्याची, त्या व्यक्तीला ते आता वाचू शकले नसते का? असे बरेचसे पुरावे दिलेत आचार्यांनी की हे सर्व भगवंतांची इच्छा होती. आणि नंतर परीक्षित महाराज पण म्हणतात की हे मला स्वीकार आहे, जेही आहे मला स्वीकार आहे, आणि याच्यामुळे मला हा फायदा होईल की मी माझ्या राजाला माझ्या संपत्तीला आसक्त राहणार नाही, आणि हा श्राप माझ्यासाठी वरदानच आहे की मी पूर्णपणे आता भगवंतांची भक्ती करेल आणि या सर्व आसक्ती सोडून देईल. परीक्षित महाराज तिथे गेले ऐकण्यासाठी. तिथं किती साधू संत आले, त्यातले काही बोलले की परीक्षित महाराज आम्ही तुमच्या श्रापाचा उपचार करू शकतो, असं पण चर्चा चालू होती. आणि अशी दुसरी चर्चा अशी होती आता काय ऐकलं पाहिजे. कोणी म्हणत होतं कर्मकांड, कोणी म्हणत होतं ज्ञान योग, अष्टांग योग, अशी बरीच चर्चा चालू होती. मग जेव्हा हे आले शुकदेव गोस्वामी आले तेव्हा सगळ्यांनी उठून उभे राहिले आणि त्यांचंच तिथे मुख्य प्रवक्ता म्हणून स्वीकार केला. तर मला असं सांगायचं होतं की परीक्षित महाराजांना परत संधी होती की एवढे क्षमतावान लोक होते की त्यांचा ते श्रापातून त्यांना मुक्त करू शकले असते. परंतु परीक्षित महाराजांनी बघितलं की भगवंतांची इच्छा आहे. तर हे तुम्हाला कळण्यासाठी मी एवढी चर्चा केली की दंडाची दुसरी बाजू पण आहे की देणाऱ्या व्यक्तीचा अधिकार काय आहे ते पण बघितलं पाहिजे. आता खूप वेळ होतं, ठीक आहे. आपण सुद्धा एक दंड भोगतोय, सांगा कुठला आहे? तुमच्यापैकी कुणाला दुसरं काही काम असेल, लेट होत असेल तर तुम्ही जाऊ शकता. आपण पण दंड भोगतोय, सांगा. परफेक्ट. गीता कोर्समध्ये आपण चर्चा केली ना की भौतिक जगाला काय, दुर्गादेवी म्हणजे दुर्गचं अधिष्ठात्री, दुर्ग म्हणजे जेल, दुर्गादेवी जेलर आहे. मग आपण बघितलं की वेगळे शरीर हे पोशाख आहेत. तर आपण भगवत सेवा सोडून किंवा भगवंतांची काय म्हणता येईल स्वामित्व सोडून स्वतंत्र होण्याची इच्छा केली. मग आपण आपल्यासाठी आता इथे एक सेपरेट जागा निर्माण करावं लागली भगवंतांना, किंवा जागा म्हणण्यापेक्षा व्यवस्था करावी लागली. तर आपण पण दंड भोगतोय. दंड दमयताम अस्मी. ॲक्च्युली हा दंड कृष्ण आहेत, कारण या दंडाने कदाचित आपण व्हायला पाहिजे, ठीक व्हायला पाहिजे, होईल की नाही माहिती नाही. तर याच्यामध्ये एक हसण्यासारखी गोष्ट काय की समजा एखादं जेल आहे आणि जेलमध्ये फुटबॉलचा मॅच ठेवला आणि 2 टीम केल्या आणि 2 टीमपैकी एक टीम जिंकली आणि त्याच्यामध्ये एखाद्या कैद्याने 5-6 गोल केले आणि तो सर्वात चांगला फुटबॉल खेळला जेलमध्ये, तर त्याचा काही उपयोग आहे का नाही आहे?
समजा एक जेल आहे. जेलमध्ये कुठलीही स्पर्धा ठेवली असं समजा तुम्ही, की निबंध लेखनाची स्पर्धा किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट अशी स्पर्धा झाली आणि एक व्यक्तीला पहिला पुरस्कार मिळाला. तर या पुरस्काराचा फायदा आहे की नाही आहे? नाही. काय फायदा होणार आहे? जेलमध्ये तुम्ही किती जरी गोल केले तर जास्तीत जास्त काय मिळेल? नवीन प्लेट देतील किंवा नवीन ग्लास देतील. हां, तुम्हाला तिच्यातून बाहेर नाही काढणार चांगले क्रिकेट खेळले म्हणून. हां, तर हे आपल्याला कसं लागू होतं, की आपल्या या जगातल्या ज्या वस्तू आहेत, आता त्या कैद्यासाठी प्लेट ग्लास वगैरे किंवा कपडे असतील, तर आपल्यासाठी घर समजा किंवा पैसे किंवा गाडी, हे सर्व त्या प्लेटसारखं आणि ग्लासासारखं आहे आणि कपड्यासारखं आहे. परंतु एखादा कैदी जर असा असेल, तो खूप खुश होत असेल, अरे किती छान झालं, मला नवीन प्लेट मिळाली, आणि आनंद करतो. त्याला काय, त्याला मूर्खच म्हणावं लागेल. त्या प्लेटमध्ये काय आनंद करण्याची गरज आहे? तर आपण सगळे त्या कैद्यासारखे आहोत, की भौतिक थोडीशी काही प्रगती केली की खूप आपण आनंदी होती, मला कार मिळाली. म्हणजे करू नये असा त्याचा अर्थ नाही आहे, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगतो आहे. मोठं घर बनवलं, कार घेतली किंवा संपत्ती जमा केली, जे काही आहे, तर यामध्ये नाराज व्हावं असं मी म्हणत नाही आहे. व्यक्तीने ह्या गोष्टीचा पण स्वीकार केला पाहिजे. आपलं तत्त्वज्ञान असं निराशावादी नाही आहे, परंतु त्याच्या मागचं हे पण माहीत असलं पाहिजे की परमसत्याच्या दृष्टिकोनातून आणि काय म्हणता येईल, वस्तू जे सत्य आहे किंवा आत्म्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व जे मला आता मी मिळवतो आहे, हे ठीक आहे, मला इथे मदत करेल, परंतु याचा मला परिपूर्ण काही फायदा नाही आहे. म्हणून याचा आवश्यक तेवढा वापर केला पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण घर बांधू नये असं नाही आहे, परंतु यालाच सर्व काही समजू नये. म्हणजे याच्यातून बाहेर पण पडायचं असं कळलं पाहिजे. तर इथे हा एक शब्द तरी संपवला आहे. भावना माताजी, तुमचा प्रश्न सांगा आणि बाकी आपण पुढच्या वेळेस बघू. नाही ना, तुमचा हँड रेज झाला. ओके, ठीक आहे. ओके ओके. तर हे जे काही आहे आपलं यश भौतिक जगातलं, ते शरीराला तर संवर्धन करण्यासाठी गोष्टी तर आवश्यकच आहेत, परंतु हे पण बॅकग्राऊंडमध्ये माहीत असलं पाहिजे की बाबा हे सर्व काही नाही आहे. अल्टिमेटली याची व्हॅल्यू त्या कैद्याला मिळणाऱ्या प्लेट एवढीच आहे. म्हणून ज्याला खरी व्हॅल्यू आहे त्या गोष्टीचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि ते काय आहे तर, तस्यैव हेतो पर्येतत कोविदो न लभ्येते यद ब्रह्मतामुपरि यथा तल्लभ्यते दुःखवद अन्यतः सुखम कालेन सर्वत्र गभीर रम्मसा. की तस्यैव हेतू, अशा हेतूसाठी बुद्धिमान लोक प्रयत्न करतात की जे तिन्ही जगतामध्ये मिळत नाही. सुखाचा तर काय उपयोग आहे? जसं आयुष्यामध्ये दुःख येतं तसं सुख मिळणारच आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्ती सुख मिळवण्यासाठी जास्त धडपड करत नाही, असा तो एक श्लोक आहे. तर ठीक आहे, भरपूर वेळ झाला, आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेस हा श्लोक तरी पूर्ण झाला पाहिजे, खूपच स्लो होत आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.